नमस्कार सगळ्यांना, मी सना पॉलिटी बाय समाधान कोकाटे या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आजचा विषय आहे आपला पीवायक्यू ॲनालिसिस। आता बघा की आपण मागच्या वेळेस 2024 चा कंबाइंड बी 2024 चा पूर्ण जो काही पेपर होता तो पीवायक्यू कशा पद्धतीने सोडवायचे हे 80 प्रश्नांचं पूर्ण विश्लेषण त्याच्यामध्ये घेतलं होतं। आणि त्याच सोबत की आता जो हा आपण पीवायक्यू विश्लेषण हा विषय निवडण्याचं कारण असं आहे की नेमकं खूप जणांमध्ये असं कन्फ्यूज होतंय, म्हणजे तुम्ही नवीन विद्यार्थी असा किंवा तुम्ही जुनी विद्यार्थी असा किंवा आत्ता जस्ट की कोणी आत्ता सुरू केलेलं असेल, ह्यांच्यामध्ये नेमकं कन्फ्युजन होतं की पीवायक्यू ॲनालिसिस कसं करायचं। सगळे सांगतात की पीवायक्यू ॲनालिसिस करा, पीवायक्यू ॲनालिसिस करा, पण नेमकं पीवायक्यू ॲनालिसिस करा म्हणजे नेमकं काय करायचं हे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। त्याचसोबत की असे वेगवेगळे जे काय प्रत्येक वर्षी तर पॅटर्न बदलणारच आहे, प्रश्नांचा जो काही पॅटर्न आहे तो प्रत्येक वर्षी बदलतच असतो, कारण साहजिक ना आपली एवढी कॉम्पिटिटिव्ह जी काही एक्झाम असते त्याच्यामध्ये तर ह्या बदलणं ही गोष्ट तर असणारच आहे। परंतु त्यामध्ये पण आपल्याला हे पीवायक्यू ॲनालिसिस जर आपण केलं, आता आपण सांगणारच आहोत की नेमकं पीवायक्यू ॲनालिसिस म्हणजे काय करायचंय, पण त्या अगोदर पण तुम्हाला एक गोष्ट सांगते की जर आपण त्यामध्ये पण म्हणजे पीवायक्यू ॲनालिसिस जर व्यवस्थित म्हणजे पीवायक्यूचा व्यवस्थित अभ्यास केला, त्याच्यावर आपलं होल्ड आलं, तर आपल्याला नेमकं किती अभ्यास करायचा, कोणता कितीपर्यंत करायचा, डेप्थ कशी असावी, या बऱ्याच गोष्टींचा विषय आपल्याला लक्षात येतो। मग अगोदर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कुठली असते बघा, तर सिलेबस ही पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते आणि दुसरी गोष्ट कुठली असेल तर ती पीवायक्यू असते। या दोन गोष्टीतून सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला नेमकं काय वाचायचं आहे, कोणता अभ्यास करायचा आहे, या गोष्टी आपल्याला या दोन गोष्टीतून कळत असतात। मग या दोन गोष्टी करताना सगळ्यात सिलेबस तर आपण अगोदर बघत असतो की नेमकं, पण प्रीच्या बाबतीत असं होतं की सिलेबस एवढा डिफाईन करून दिलेला नसतो, मेनच्या बाबतीत तो डिफाईन करून दिलेला आहे। त्यामुळे कदाचित आपलं असं होतं की मेनच्या बाबतीत आपल्याला परफेक्ट 10 टॉपिक केले, 20 टॉपिक केले तर प्रश्न त्याच बाबतीत येतात, पण प्रीच्या बाबतीत तसं होत नाहीये। प्रीच्या बाबतीत तुम्हाला फक्त एक एक वर्ड दिलेला असतो, समजा सायन्स असेल, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र या पद्धतीने फक्त दिलेलं असतं आणि कोणता प्रश्न येणार माहीत नसतं। मग यासाठी आपल्याला ह्या गोष्टी की नेमका कुठलं आपण पुस्तक वाचलं पाहिजे, कुठले रेफरन्सेस वाचले पाहिजेत, यासाठी सगळ्यात महत्त्वाची कुठली गोष्ट असतील तर ते असतील पीवायक्यू। हे जे काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन असतात, आतापर्यंत आयोगाने जे काही प्रश्न वेगवेगळ्या एक्झाममध्ये विचारलेले प्रश्न आहेत, हे प्रिव्हियस इयर क्वेश्चन आपल्याला नेमकं आपला अभ्यास म्हणजे कोणता अभ्यास करायला पाहिजे, कोणत्या टॉपिकला, पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट बघा की नेमकं कोणता टॉपिक वाचला पाहिजे किंवा त्याचमध्ये कुठल्या, पहिली गोष्ट तर सब्जेक्ट, कुठल्या सब्जेक्टमध्ये कुठला टॉपिक वाचला पाहिजे, त्याचसोबत कोणतं टॉपिक केलं पाहिजे आणि त्याचसोबत की त्याची डेप्थ किती असली पाहिजे, की त्या टॉपिकची डेप्थ किती असली पाहिजे। आता एक गोष्ट लक्षात घ्या की आयोग प्रत्येकच टॉपिकवर खूप डेप्थमध्ये जात नाही। जर आपण हिस्ट्रीचा विचार केला, लक्षात घ्या हिस्ट्री हा विषय जर आपण घेतला तर त्याच्यामध्ये 4 ते 5 असे टॉपिक आहेत ज्याच्यावर आयोग वारंवार प्रश्न विचारतात आणि त्याच्यामध्येच डेप्थमध्ये जातात आणि बाकीचे जे काही प्रश्न आहेत ते बऱ्यापैकी वरवरचे प्रश्न असतात। मग ते जे काही 7-8 टॉपिक आहेत ते टॉपिक चांगले करणे महत्त्वाचे। मग 1857चा उठाव असेल, दख्खनचे दंगे असतील, राष्ट्रीय अधिवेशन असेल, सामाजिक किंवा धार्मिक सुधारणा असतील किंवा समाजसुधारक असतील, आता ह्या सगळ्या गोष्टींवर वारंवार जर प्रश्न येत असतील तर आपण पण त्या गोष्टींच्या बाबतीतच डेप्थमध्ये गेलं पाहिजे। प्रत्येक गोष्टीच्या प्रत्येक विषयामध्ये प्रत्येक टॉपिक वाईज जर आपण डेप्थमध्ये जात बसलो तर हा अभ्यास करायला आपल्याला खूप वेळ लागू शकतो। एक तर आपण काय म्हणतो की आपण पीवायक्यू ॲनालिसिस व्यवस्थित करू शकलो, आपण पीवायक्यूवर ज्याचं होल्ड आहे तर तो कमी वेळामध्ये ही एक्झाम पास करून जाऊ शकतो असं आपण म्हणतो। मग 1-1.5 वर्षामध्ये जर आपल्याला अभ्यास करून ही एक्झाम पास करून पुढे जायचं, आता बघा त्याच्या मागची, आता 1-1.5 वर्ष म्हटलं की तुम्ही फक्त 1-1.5 वर्ष डोक्यात ठेवू नका। आता ह्या MPSCच्या बाबतीतल्या ज्या काही प्रोसेस वगैरे वेळ लागतो ती गोष्ट वेगळी आहे, पण आपण इथं फक्त अभ्यासाचा विचार करतोय, बाकीच्या गोष्टींचा विचार करत नाही, जाहिरातीचा वगैरे त्या सगळ्या वेगळ्या गोष्टी झाल्या, आपण फक्त इथं अभ्यासाचा विचार करतोय। तर त्यामध्ये जर बघायला गेलं तर सायन्स बघितलं तर सायन्सचे खूप सारे टॉपिक आहेत, आपण पूर्ण डेप्थमध्ये करू शकत नाही। म्हणूनच म्हणते जर आपण पीवायक्यू व्यवस्थित बघितले तर आपल्या लक्षात येईल की काही ठराविक 7-8 टॉपिक आहेत की त्याच्यावरच जास्त डेप्थमध्ये प्रश्न विचारले जातात आणि बाकीचे जे काही प्रश्न आहेत ते बऱ्यापैकी वरवरचे प्रश्न विचारले जातात। मग त्या 7-8 टॉपिकचाच आपण व्यवस्थित अभ्यास केला, त्याच्यामध्ये जर त्याच्या डेप्थमध्ये गेलो त्या 7-8 टॉपिकच्या, म्हणजे मला 20 टॉपिक करून 10 टॉपिकचे प्रश्न येणार असतील, त्यापेक्षा मी जर पीवायक्यू व्यवस्थित बघितले, पीवायक्यूचा मी जर व्यवस्थित स्टडी केला तर माझ्या लक्षात येईल की अरे 7-8 टॉपिक आहेत ज्याच्यावर वारंवार आयोग प्रश्न विचारते। मग ते सायन्सच्या बाबतीत असू दे, जिओग्राफीच्या बाबतीत असू दे, इकॉनॉमिकच्या बाबतीत असू दे, कुठल्याही सब्जेक्टच्या विषय असू द्या,
बऱ्यापैकी 10 ते 12 असेच टॉपिक असतात ज्याच्यावरच प्रश्न वारंवार प्रश्न विचारले जातात. मग त्या जे वारंवार प्रश्न विचारले जातात यावेळेस जर असा प्रश्न, आता फॉर एक्झाम्पल एक गोष्ट लक्षात घ्या, समजा हिस्ट्रीच्या बाबतीत तुम्हाला माहिती आहे की आयोगाचा म्हणजे आवडता जर सामाजिक आणि धार्मिक सुधारणामध्ये बघितलं तर प्रार्थना समाज आहे. अगोदर आता आपण एक्झाम्पल घेतोय बरं का, जस्ट एक्झाम्पल घेतोय की प्रश्नांची डेप्थ कशा पद्धतीने वाढत जाते आपण तेच बघण्यासाठी. अगोदर आयोग प्रार्थना समाजाच्या बाबतीत काय विचारायचं की प्रार्थना सभाची स्थापना कधी झाली, म्हणजे त्याची तारीख विचारली जायची. त्यासोबत त्याच्यानंतर त्याचे संस्थापक विचारले गेले आणि त्याच्यानंतर काय विचारलं गेलं बघा, डेप्थ कशी वाढत जाते एखाद्या गोष्टीची की ह्याचा उद्देश काय होता मेन, ही जी काही प्रार्थना समाज सुरू करण्यामागचा उद्देश. आणि जे आत्ता जे प्रश्न विचारते, काल कंबाईन ग्रुप सी ला पण त्याच्यावर प्रश्न आला की आत्ता जे प्रश्न येतात किंवा ह्याच्या अगोदर पण 23ला प्रश्न आलाय, 22ला पण प्रश्न आलाय, त्याच्यावर आत्ता जे प्रश्न विचारतात का नाही ह्याच्यामधल्या जे काही सहकारी आहेत किंवा व्यक्ती आहेत, समजा ह्याच्यामध्ये जे काही सहकारी आहेत किंवा व्यक्ती आहेत त्या व्यक्तींनी जे काही वेगवेगळ्या ज्या काही गोष्टी केलेल्या आहेत, वेगवेगळे कार्यक्रम असतील किंवा वेगवेगळ्या संस्था असतील, वेगवेगळ्या संघटना स्थापन केल्या असतील त्याच्यावर प्रश्न येतोय. म्हणजे या मेन व्यक्ती जे संस्थापक आहेत त्याच्यावर आता प्रश्न येत नाहीये, तर प्रश्न त्या संस्थापकांसोबत जी लोक सहकारी मंडळी होती, जी व्यक्ती त्या प्रार्थना समाजामध्ये काम करत होते त्या व्यक्तींनी अजून कुठले दुसरे संघटना सुरू केलेत का, त्यांच्या थ्रू दुसऱ्या कुठल्या अजून वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज झालेत का, ह्याच्या बाबतीत प्रश्न येतोय. प्रश्नांची डेप्थ तुमच्या लक्षात येते का, म्हणजे प्रश्न प्रार्थना समाजावरच येतोय परंतु त्याची डेप्थ वाढत जाते. मग अशा पद्धतीने प्रश्नांची हा पॅटर्न बदलत जातो. मग अशा पद्धतीने जर प्रश्नांचा पॅटर्न बदलत असेल तर त्या पद्धतीने आपण पण स्टडी केला पाहिजे. आणि स्टडी करताना हे तुमच्या लक्षात कधी येतंय की अशा पद्धतीने प्रश्न येतात, हे आयोगाचे PYQ बघितले प्रिव्हियस इयर. तुम्ही जर कॉम्पिटेटिव्ह एक्झामची आपण अभ्यास करत असेल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय असते माहिती आहे, आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन बघणं. कारण जोपर्यंत आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पाहत नाही, जोपर्यंत आपण PYQ बघत नाही, तोपर्यंत आपल्या लक्षात येत नाहीये की नेमका एखाद्या टॉपिकच्या विषयी किती डेप्थमध्ये गेलं पाहिजे. मग डेप्थमध्ये जायचं असेल किंवा वरवरचा, आता समजा 2023ला एक हिंदू महासभेवर प्रश्न आला, 2000 कंबाईन बी आणि सी ची एकत्र झाली एक्झाम, कंबाईनमध्ये झाली, तेव्हा हिंदू महासभेवर प्रश्न आला. पहिल्यांदा कंबाईनला हिंदू महासभेवर प्रश्न आला. मग इथून पुढे जे प्रश्न येणार आहेत ते त्याच्यामध्ये डेप्थमध्ये जात राहणार आहेत. ह्याच्या अगोदर राज्यसेवा मेन्सला पण प्रश्न येऊन गेले, पण कंबाईनला आत्ता हिंदू महासभेवर प्रश्न यायला लागले. ह्याचा अर्थ त्यामध्ये जी काही इन्क्लूड असणारी माणसं, सावरकर असतील, अणे असतील, मुंजे असतील, हेडगेवार असतील, ही जी काही वेगवेगळी व्यक्ती आहेत, ह्यांनी कुठल्या दुसऱ्या गोष्टीमध्ये ते जे काही ऍक्टिव्हिटीजमध्ये होते ते आता करणं इम्पॉर्टंट आहे, त्याच्यावर प्रश्न येणार आहे. म्हणजे आपण म्हणतो ना की एखादं जण आम्हाला प्रश्नांचं गेसिंग करून सांगते. गेसिंग कशा पद्धतीने सांगतात, गेसिंग बेसिंग असं काही नसतं. ज्यांनी प्रश्नांचं विश्लेषण केलेलं आहे, ज्यांना नेमकं कळालंय की आयोग कशा पद्धतीने प्रश्नांची जी काही मांडणी असते, थोडक्यात हे अशा पद्धतीने जे काही प्रश्न बदलत जातो, पॅटर्न म्हणतो आपण, डेप्थमध्ये जाणं, त्या पद्धतीने आपल्याला लक्षात येतं की अरे अशा पद्धतीने पुढच्या वेळेस प्रश्न आहे. मग गेसिंग करणं म्हणजे काय, कुठलेही म्हणजे विद्यार्थी, खूप सारे विद्यार्थी स्वतः म्हणजे PYQचं असं अनालिसिस करतात, त्यामुळे त्यांच्याही लक्षात येतं की पुढच्या वेळेस काय प्रश्न येऊ शकतो. ते जे गेसिंग असतं ना ते PYQ अनालिसिसवरूनच येतं. आता आपण या व्हिडिओमध्ये की नेमकं अनालिसिस करायचं म्हणजे कसं करायचं आणि कसं नाही करायचं, ह्या दोन्ही गोष्टी, म्हणजे कुठली गोष्ट करायची म्हणजे अनालिसिस आहे, हे पण जो काही भ्रम आहे ना तो पण आपण ह्याच्यामध्ये कमी करणार. नेमकं मग जो की योग्य दिशा आहे की अनालिसिस नेमकं काय असतं, कशा पद्धतीने केलं जातं, हे योग्य म्हणजे पद्धतीनं कसं करायला पाहिजे, जेणेकरून आपल्याला आत्ताचा जो पेपर येतो, सध्याचा जो आपला पेपर आहे त्याच्यामध्ये बघा, नॉलेजचा जर आपण विचार केला तर नॉलेजच्या बेसवर फक्त आपल्याला 45 ते 50 पर्यंतच प्रश्न आपल्याला आपण सोडवू शकतो. पण आपलं मेरिट किती लागतं, 60+ आपलं मेरिट लागतं. जर आपलं 60+ मेरिट लागत असेल तर 45 ते 50 आणि हा 60 यामधला जो आपल्याला अंतर भरून काढायसाठी काय करावं लागेल की नक्कीच आपल्याला तो PYQ वर व्यवस्थित पद्धतीने त्याचं अनालिसिस केलं पाहिजे. अनालिसिस केलं पाहिजे म्हणजेच काय, या नॉलेज सोबतच आपण लॉजिक आणि ट्रिक या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. कारण ते 10 ते 12 मार्क भरून काढण्याचं काम कोण करतं, तर हे लॉजिक आणि ट्रिक करतात.
मग आपण नॉलेजच्या बेसवर फक्त 45 ते 50 प्रश्न सोडवू शकतो. त्याच्या पुढचे जे काही 10 मार्क जे मेरिटसाठी महत्त्वाचे आहेत, जे 10 ते 12 मार्क असतात, ते बऱ्यापैकी आपल्याला कशातून मिळतात? लॉजिक आणि ट्रिक. आता मी पुढे तुम्हाला 10 ते 12 प्रश्न दाखवणार आहे की नेमकं लॉजिक कशा पद्धतीने लावलं जातं, कुठल्या प्रश्नांमध्ये लॉजिक लागू शकतं, कुठल्या प्रश्नामध्ये लॉजिक लागू शकत नाही, कशा पद्धतीचे प्रश्न असतात ते सोपे असतात, कशा पद्धतीचे प्रश्न असतात ते अवघड असतात, कुठल्या म्हणजे जर असे प्रश्न आले तर आपल्याला माहीत असेल तर त्या प्रश्नावर वेळ घालवा, नसेल माहीत तर त्याच्यावर बिलकुल वेळ घालवू नका, पुढे जा. असे पण प्रश्न मी तुम्हाला दाखवणार आहे. त्याचसोबत प्रश्नामधले कीवर्ड्स बघून कसे उत्तरं काढायचे, मग ते करंट अफेअरचे पण प्रश्न असू दे किंवा सायन्सचे प्रश्न असू दे, तरी पण प्रश्नाच्या कीवर्डमधून आपण आन्सर कसे काढणार आहोत, या सगळ्या गोष्टी आपण या सगळ्या पूर्ण लेक्चरमध्ये बघणार आहोत. मग त्यातूनच तुम्हाला कळेल की नेमकं प्रश्नांच्या स्वरूपामध्ये तर तुम्हाला मी दाखवणारच आहे की PYQचं ॲनालिसिस कसं करायचं नेमकं, पण त्याच्या अगोदर पण की तुम्ही सब्जेक्ट कोणता आहे, त्याचसोबत टॉपिक कुठला नेमका केला पाहिजे. मी नेहमी म्हणते की प्रत्येक जे काही आपले विषय आहेत, सब्जेक्ट आहेत फॉर एक्झाम्पल, त्या प्रत्येक सब्जेक्टमध्ये की तुम्हाला 8 ते 10, 10 ते 12 पर्यंतच टॉपिक करायचे आहेत आणि ते इतके व्यवस्थित करायचे आहेत कारण त्याच्यावर डेप्थमध्ये प्रश्न जात आहेत. बाकीचे सगळे प्रश्न बऱ्यापैकी वरवरचे येत आहेत. मग ते ऑलरेडी मग डेप्थमध्ये नेमकं कुठं जायचं, डेप्थमध्ये कुठं नाही जायचं, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला फक्त PYQ देऊ शकतात. दुसरं त्याचं कुठलंही दुसरं साधन नाही किंवा पर्यायी नाही. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कुठली आहे तर आपल्याला हे PYQ आहे. त्यामुळे इथून पुढे एक गोष्ट लक्षात घ्या, ह्याच्या अगोदरचा मी एक व्हिडिओ बनवला होता, कंबाईन C 2024ची झालेली आपली रविवारची एक्झाम. त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की प्रश्न कशा पद्धतीने रिपीट होतात. आता बघा मागं जाऊन मी तुम्हाला हेही सांगणार आहे, प्रश्न आयोगाचे रिपीट होतात का, बरं रिपीट झाले तरी पण समजा एखादा प्रश्न रिपीट नसेल झाला तरी पण एखाद्या प्रश्नाचा रेफरन्स घेऊन कशा पद्धतीने उत्तर काढू शकतो. त्याचसोबत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट डेप्थ सोबत पण आपण एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की आपण एखाद्या गोष्टीचं ॲप्लिकेशन कसं करायचं. जे काय आपण अभ्यास करतो बघा, आपण जो काही अभ्यास करतो त्या अभ्यासाचं ॲप्लिकेशन प्रश्नामध्ये कशा पद्धतीने करायचं, तो पण एक प्रश्न आपण घेतलेला आहे. असे आपण 10 ते 12 प्रश्न घेतलेले आहेत, ज्याच्यामधून अभ्यासाचं ॲप्लिकेशन, कुठला प्रश्न अवघड असतो, कुठला प्रश्न सोपा असतो, त्याचसोबत कीवर्ड्स कसे वापरले जातात, लॉजिकने उत्तर कसं काढायचं, ट्रिकने कसं उत्तर काढायचं, कुठला प्रश्न कमी वेळात सुटू शकतो, कुठल्या प्रश्नाला जास्त वेळ लागू शकतो, मग तो मला स्किप करायचं आहे का नाही, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मी प्रत्येक एका प्रश्नाचा जेव्हा तुम्हाला विश्लेषण करून सांगेल की या पद्धतीने तुम्ही स्वतः विश्लेषण करा. म्हणजे इथं फक्त मी तुम्हाला दिशा देण्याचं काम करते, तुम्हाला स्वतःला त्या प्रश्नांवर काम करायचं. लक्षात घ्या, तुम्ही स्वतः जोपर्यंत त्या प्रश्नांवर काम करत नाही, जोपर्यंत तुम्ही PYQचं ॲनालिसिस स्वतः करत नाही, आम्ही तर फक्त तुम्हाला दिशा द्यायचं काम करत असतो. परंतु तुमचं असं काम असतं ॲज अ विद्यार्थी म्हणून, स्टुडंट म्हणून, की आपण जेव्हा कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करत असतो तेव्हा आपण स्वतः त्याच्यावर काम केलं पाहिजे. कारण जरी आपण आता समोरचा व्यक्ती की बाबा एवढे मार्क्स पडत आहेत, मग अवेअरनेस सगळीकडे वाढलाय, मग एखाद वेळेस असं होतं की बाबा जे काही खेड्यापाड्यातली मुलं आहेत त्यांना नाही माहीत की नेमका हा जो अंतर आहे तो भरून कशा पद्धतीनं काढायचा. त्याच्यासाठी हा आपण यूट्यूबला लेक्चर देतोय की नेमकं तुम्हाला दिशा मिळण्यासाठी की PYQ ॲनालिसिस कशा पद्धतीनं केलं जातं. त्याचसोबत आपण हे ॲनालिसिस केलेले आपण म्हणजे बॅचेस पण केलेले आहेत, परंतु तुम्ही घ्यावं असं अजिबात नाही घेतलं तरी हरकत नाही, फक्त तुम्हाला एक दिशा मिळावी म्हणून तुम्हाला हे सांगण्याचा सगळा अट्टाहास आहे. लक्षात घ्या. मग की रिपीट कुठले होतात, ॲप्लिकेशन कसं, कुठल्या प्रश्नामध्ये ॲप्लिकेशन कसं करायचं, अभ्यासाचं डेप्थ कशी असते, टॉपिक कुठले करायचे कुठले नाही करायचे, सब्जेक्ट कुठले म्हणजे नाही का कुठल्या सब्जेक्टचा टॉपिक कुठला आहे, त्या सगळ्या गोष्टींची प्रश्नाची उत्तरं तुम्हाला पुढच्या वेळात मी देते. आता लक्षात आलं की नॉलेजनं आपल्याला फक्त 45 ते 50 प्रश्न सोडवता येतात. पुढचे जे काही 10-12 प्रश्न असतात जे मेरिटमध्ये जाण्यासाठी इम्पॉर्टंट आहेत, त्याच्यासाठी आपण कुठल्या गोष्टी केल्या पाहिजेत, ह्या सगळ्या गोष्टींची उत्तरं आपल्याला आता बघा आपण प्रश्न घेऊया एक आणि त्या प्रश्नामधून मी तुम्हाला सांगेन की नेमकं कुठला प्रश्न आल्यानंतर तुम्हाला तिथं कसं अभ्यासाचं ॲप्लिकेशन करायचं किंवा कीवर्डचा कसा अभ्यास करायचा, लॉजिक कसं लावायचं, ह्या सगळ्या गोष्टी, प्रश्न कसा व्यवस्थित वाचायचा. म्हणजे प्रश्न जरी तुम्ही व्यवस्थित वाचला तरी तुम्ही 10 ते 12 प्रश्न योग्य कशा पद्धतीने सोडवू शकता, ह्या पण सगळ्या गोष्टी मी तुम्हाला प्रश्नांच्या माध्यमातून सांगते असं सांगण्यापेक्षा. आता एक बघा, आता आपण हा प्रश्न घेतलाय हिस्ट्रीचा. हा प्रश्न आहे PSI मेन्स 2022चा प्रश्न आहे. बघा एकच मिनिट, हा प्रश्न PSI मेन्स 2022चा आहे. तुम्हाला हे दिसतंय का, थोडं मोठं करू. आता तुम्हाला दिसत असेल व्यवस्थित.
आता हा 2022चा प्रश्न आहे आणि आपण जे काही प्रश्न घेतलेत ना ते बिलकुल मागचे नाही घेतले बरं का, आत्ताचे 4-5 वर्षातलेच प्रश्न घेतलेत, 22चे, 24चे, 23चे. कारण पॅटर्न आत्ता मागं पण तसं बघायला गेलं तर 19 पासूनच बऱ्याच गोष्टी बदलत आहेत. मग आत्ता आपण 21-22चा जर विचार केला तर तेच सगळे प्रश्न घेतलेले आहेत, मागचे बिलकुल प्रश्न घेतलेले नाहीत, जेणेकरून आत्ताच्या पॅटर्ननुसार तुम्हाला तशा पद्धतीनं हे की नेमकं अनालिसिस कशा पद्धतीनं करायचं. हा प्रश्न बघा की खालीलपैकी कोणते विधानं बरोबर आहेत असं आपल्याला विचारलेलं आहे. आता एक गोष्ट, चुन्नीलाल मेहता यांनी सहकारी तत्वावर साखर कारखाना सुरू करण्याचा प्रयत्न केलाय. आता ही गोष्ट आपल्याला कुठल्याही रेफरन्स बुकमध्ये सापडत नाही. अशा काही गोष्टी असतात ते फक्त आयोगाच्या प्रश्नांमध्ये सापडत असतात. आणि हे पण सांगते की नेमकं अनालिसिस करणं म्हणजे अननोन फॅक्ट पाठ करणं हे पण अनालिसिस नाहीये बरं का, लक्षात घ्या. पुढे बघा की धनंजय गाडगीळ यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात सहकारी साखर कारखानदारीचा शुभारंभ झाला असं म्हटलं. एक गोष्ट आहे बघा, आपल्याला माहिती आहे की विखे पाटील आणि धनंजयराव गाडगीळ ह्या दोन्ही व्यक्ती सहकारी तत्वाशी म्हणजे सहकारी साखर कारखान्याशी महत्त्वाचे व्यक्ती आहेत. पण तरी पण आपण पुढे बघू की अजून 3 ऑप्शन वाचल्यानंतर आपल्याला उत्तरापर्यंत कसं जाता येईल आपण ते बघू. सन 1905 नंतर तुम्हाला दिसतोय का बघा व्यवस्थित प्रश्न, 1905 नंतर मुंबई कापड कारखानदारीमध्ये तेजी आली. एक गोष्ट लक्षात घ्या, वरचे मला दोन्ही ऑप्शन जरी माहीत नसेल तसा तर हा प्रश्न आपल्याला माहीत आहे, जरी हा ए ऑप्शन आपल्याला माहीत नसला तरी बी ऑप्शन आपल्याला माहीत आहे. इथं तुम्हाला तुमच्या अभ्यासाचं ॲप्लिकेशन कसं करायचं, तुमच्या अभ्यासाचे ॲप्लिकेशन कसं करायचं हे सांगते. म्हणजे जो काय आपण रेफरन्स बुक किंवा आपली जी काही पुस्तकं वाचत असतो आपण त्या पुस्तकामधून आपल्याला ॲप्लिकेशन करायची जेव्हा वेळ येते या प्रश्नांमध्ये, कारण आपल्याला जसं पुस्तकात आहे तसं तर देणार नाहीत, बरोबर आहे. त्याच्यामुळे मग आपल्याला ॲप्लिकेशन करताना काय विचार, इथं काय दिले बघा हिंट, 1905ला मुंबई कापड कारखानदारीमध्ये तेजी आली. एक गोष्ट लक्षात घ्या, 1905ला काय झालं होतं, कुठली चळवळ होती 1905ला, स्वदेशी चळवळ होती. यस, मग स्वदेशी चळवळ 1905ला होती. ह्याचा अर्थ लक्षात येते का, स्वदेशी चळवळीमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कुठली होती तर ती कापड होती, तुम्हाला माहिती. आणि साहजिक आहे ना, आपल्याकडं जर 1905 इथं का बरं एक आयोगाने 1910 1915 असं का बरं नाही दिलं, अभ्यासाचं ॲप्लिकेशन आलं का नाही इथं. 1905ला काय झालं, स्वदेशी चळवळ झाली. मग स्वदेशी चळवळीच्या बाबतीत काय होणार आहे की आपल्या पहिल्यांदाच आपण जे काही बहिष्कार असेल, स्वदेशी शिक्षण असेल किंवा त्यासोबत हे स्वदेशी चळवळीच्या बाबतीत जे काही कापडाच्या बाबतीतल्या गोष्टी होत्या की आपण असं म्हणायचो की लंडनमध्ये जो काही येणारा आपल्याकडे माल आहे तो आपल्याला जास्त किमतीने मिळत होता, त्यामुळे कापूस जर आपल्याकडे पिकवत असेल तर साहजिक आहे ना त्याचं उत्पादन पण आपल्याकडेच झालं पाहिजे. मग ह्या सगळ्या गोष्टींना खूप जोर धरला होता, म्हणून 1905ला चळवळ झाल्यामुळं मुंबई कारखानदारीमध्ये तेजी आली. हे बरोबर आहे का, यस, ही गोष्ट बरोबर आहे. मग मला खाली ऑप्शनमध्ये सी असणारा ऑप्शन बघायचा आहे आणि त्याचसोबत मला ए बाबतीत काहीच आपल्याला आयडिया नाहीये, पण बीच्या बाबतीत मला माहिती आहे की बाबा धनंजयराव गाडगीळ आणि विखे पाटील हे दोघंही सहकारी साखर कारखान्याच्या रिलेटेड होते. मग आता बी आणि सी असणारा ऑप्शन मला इथं पाहायचं आहे. इथं ए बी आहे, इथं ए सी आहे, इथं फक्त सी आहे, इथं असणारा फक्त एक ऑप्शन आहे. ए बी आणि सी असणारा एकच ऑप्शन आहे. एक गोष्ट लक्षात येते का तुमच्या, जरी असे काही प्रश्न आले, आता बघा मला एच्या बाबतीत काहीच माहीत नाही, मला ह्याच्या बाबतीत रेफरन्सही मिळत नाही, म्हणजे ह्याच्या बाबतीतला रेफरन्सही लिटरली मिळत नाही, ही गोष्ट खरी आहे. त्या पण जे काही माझ्याकडे अभ्यासाचे आपला रेफरन्स आहे आणि माझ्या अभ्यासाचं ॲप्लिकेशन ह्या सी मध्ये मी केलं आणि त्याच्यानंतर मला प्रश्नाचं योग्य उत्तर देता आलं. मुद्दा काय आहे की तुम्हाला प्रश्नाचं योग्य उत्तर देता आलं पाहिजे. मला प्रत्येक गोष्ट माहीतच असली पाहिजे हे गरजेचं आहे का, तर नाही. आपण हा प्रश्न नॉलेज प्लस आपलं अभ्यासाचं ॲप्लिकेशन या दोन गोष्टीवर सोडवलं का नाही, म्हणजे तुमचं नॉलेज विथ अभ्यासाचं ॲप्लिकेशन. प्रत्येकच जागी नॉलेज फक्त नॉलेजवरून तुम्हाला उत्तर काढता आलं असतं का, नाही आलं असतं. फक्त तुम्हाला बी माहीत असतं आणि सीचं. मग ही गोष्ट तुमच्या लक्षात आली पाहिजे. जेव्हा तुमच्या समोर एखादं इयर येतं, हिस्ट्रीच्या बाबतीतलं एखादं इयर येतं, तिथं तुम्ही लगेच अलर्ट झाला पाहिजे की अरे इथं मला इयर विचारलंय, त्या इयरमध्ये काय झालं असेल. कारण आपण हिस्ट्रीचा अभ्यास करताना इयर वाईज करतो. पुढच्या यावेळेस स्वदेशी चळवळीच्या बाबतीत असा प्रश्न आला, पुढच्या वेळेस सविनय कायद्याच्या भंगाच्या बाबतीतलं झालं असेल, चलेजाव चळवळ असेल, असहकार आंदोलन असेल, वेगवेगळ्या गोष्टी जेव्हा होमरूल चळवळ असेल तेव्हा कुठल्या गोष्टीमध्ये बदल झाला काय, त्या गोष्टीच्या बाबतीतला पण प्रश्न पुढच्या वेळेस येऊ शकतो. ते अभ्यासाचं ॲप्लिकेशन असतं. आता कळालं का तुम्हाला अभ्यासाचा पॅटर्न म्हणजे प्रश्नांचा पॅटर्न अशा पद्धतीनं आहे.
ह्या पद्धतीने जर प्रश्न तुम्ही सोडवले तर तुमचे प्रश्नांची उत्तर बरोबर येतात का नाही. तर या पद्धतीने करायचं. म्हणजे एक तर तुम्ही नॉलेज पण वापरलं, ॲप्लिकेशन पण वापरलं, दुसरी गोष्ट तुम्ही इलिमिनेशन पण केलं. ह्या सगळ्या गोष्टी एकत्र जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्या एक प्रश्नाचं उत्तर बरोबर येतं. लक्षात घ्या, या 2 ते 3 गोष्टी आपल्याला एकत्र कराव्या लागतात तेव्हा एक प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर येतं. आणि योग्य उत्तर येण्यासाठी आपण अशा पद्धतीने प्रश्न सोडवले पाहिजे. जरी येत नसेल एखादा ऑप्शन तर तो होल्डवर ठेवायचा, पण आपल्याला जे काही येतं, आपला जो काही अभ्यास आहे त्यामध्ये तो लावून त्याच्या पद्धतीने उत्तर काढायची. ह्याच्या अगोदर पण 2024चा जो काही पेपर घेतला मी कंबाईन बीचा होणार 2 फेब्रुवारीचा, त्याच्यामध्ये पण सांगितलं होतं की समाज सुधारकांचे जे काही जन्म आणि मृत्यू असतील किंवा वर जर कार्यकाळ कुठला दिला असेल तर त्या फक्त कार्यकाळावरून सुद्धा आपल्याला आन्सर काढता येतं एलिमिनेशननी. मग एक गोष्ट आत्ता तुम्हाला इथं परफेक्ट झाली असेल की फक्त नॉलेज कामाचं आहे का, फक्त नॉलेज कामाचं आहे का, तर नाही. त्याच्यासोबत आपल्याला त्या नॉलेजचा वापर करता आला पाहिजे त्या प्रश्नांमध्ये. मग अशा पद्धतीने तो वापर करायचा. आता बघा, प्रश्न क्रमांक आपला 1 घेतला 26. आता आपण पुढचा प्रश्न घेऊ. आता ही कंबाईन PYQ विश्लेषण बॅच आहे. ह्याच्यामध्ये आपण 2019 ते 2024 पर्यंतचे बीचे पेपर घेतलेत आणि 2019-20चा सीचा पेपर झाला नाही म्हणून 21-22 आणि आत्ता जी काही रिसेंट त्या आत्ताची आपली सी कंबाईनची झाली असे एकूण 10 पेपर आपण ह्याच्यामध्ये घेतलेले आहेत. ही विश्लेषण PYQ विश्लेषण बॅच आहे. प्रीच्या बाबतीतली. मेन्सची पण आपण बॅच घेतलेली आहे. मेन्सची पण कंबाईन बी मेन्स, आत्ता जी कंबाईन मेन्स आहे 29 जून त्याच्यासाठी पण आपण ह्याच्यामध्ये 8 पेपर घेतलेले आहेत. त्यासोबत आपण आत्ताची जी काही कंबाईन सी आहे त्याच्यासाठी सुद्धा अशाच पद्धतीने जे काही लॉजिक आपण आपल्याला जे काही 45-50 मार्क पडतात पण त्याच्यासाठी पुढे आपल्याला एक 10 मार्क 15 मार्काची जी काही गरज असते ती प्रत्येक प्रश्नातून अशा पद्धतीनं 2-2 प्रश्न जरी 5 विषयातले 2-2 प्रश्न जरी अशा पद्धतीने आपण काढायला लागलो. पुढे मी तुम्हाला अजून सांगणार आहे कशा पद्धतीने करायचं. आता ही पेज आला म्हणून ह्याच्याबद्दल सांगते. त्यामुळं की पुढे तर तुम्हाला ते सगळ्या गोष्टी कळणारच आहेत. तर त्या पद्धतीने 2-2 जरी प्रश्न बघितले तरी आपले 10 प्रश्न 5 विषयांचे होतात आणि त्यातून आपण मेरिटमध्ये जाऊ शकतोय. लक्षात घ्या. तर ही आपली कंबाईन ग्रुप सी मेन्स ह्याच्यासाठी सुद्धा आपण PYQ विश्लेषण बॅच घेतलेली आहे. ह्याच्यामध्ये पण आपण लिपिक टंकलेखक असेल, टॅक्स असिस्टंट असतील, ह्याच्यातले सगळे पेपर आपण ह्याच्यामध्ये घेणार आहोत. आणि ही ॲपला आहे समाधान पॉलिटी बाय समाधान कोकटे या हे जे काही ॲप आहे त्याच्यावर हे ऑलरेडी सगळ्या बॅचेस आहेत. आता एक गोष्ट इथं लक्षात घ्या. हा प्रश्न कसा आहे बघा की मी मगाशी काय सांगितलं की प्रश्न सोडवताना कुठला प्रश्न अवघड असतो, कुठला प्रश्न सोपा असतो. ह्याच्यामध्ये असे प्रश्न जे असतात ना ते अवघड असतात. आता इथं मी ऑलरेडी सगळं म्हणजे विश्लेषण करून ठेवलेलं आहे. एक गोष्ट अवघड कुठला प्रश्न असतो आणि सोपा कुठला प्रश्न असतो हे समजण्यासाठी. तसं बघायला गेलं तर तुमचं इथं पण अभ्यासाचं ॲप्लिकेशनच आहे. इथं पण परत एकदा अभ्यासाचं आपलं ॲप्लिकेशनच आहे. परंतु जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला पर्यायाचं जे काही फ्रेम केलेलं असतं, पर्यायाचं जे काही फ्रेमिंग असतं बघा, ती पर्यायाचं फ्रेमिंग इथं आहे का कुठं नाहीये. म्हणजे इथं आपल्याला एलिमिनेशन करायला कुठंही वाव नाहीये. म्हणजे ह्यातल्या 3 गोष्टी ॲटलिस्ट तुम्हाला योग्य माहीत असल्या पाहिजे किंवा एक चुकीची गोष्ट तुम्हाला माहीत पाहिजे. एकतर 3 बरोबर पाहिजेत माहीत असणाऱ्या किंवा एक चुकीची असणाऱ्या तुम्हाला माहीत पाहिजे. या दोन्हीतली एक गोष्ट असेल तर हा प्रश्न तुमचा बरोबर येऊ शकतो. आता आपण बघू मग असे जर प्रश्न असतील आणि तुम्हाला काही म्हणजे असं आहे की बाबा मला पहिले 2 वाचले, 3 वाचले, 4 वाचले तरी मला काही कळत नाहीये, स्किप करा. असे प्रश्न डायरेक्ट स्किप करा. सांगण्यामागचं कारण असं आहे कारण जर ते कळतच नसेल, माहीतच नसेल किंवा तेव्हा जे काही 1 तासाचं जे काही आपलं प्रेशर आपण असतो, 1 तासाचं जे काही पेपरमध्ये आपण बसलेलो असतो तेव्हाची परिस्थिती आपली खूप वेगळी असते. इथं सांगताना आपण खूप वेगळ्या परिस्थितीमध्ये असतो. तेव्हा असे प्रश्न आले तर तुम्ही डिस्टर्ब होण्यापेक्षा किंवा नाही का न घाबरता आपला कॉन्फिडन्स कमी होण्यापेक्षा किंवा आपण ह्याच्यामध्ये वेळ घालवण्यापेक्षा बेटर ऑप्शन आहे की आपण हे स्किप करावं आणि पुढे जावं. मग असे पण प्रश्न तुम्हाला दाखवलेत की स्किप कसे करायचे. पर्याय नसतील तर साहजिक आहे ही प्रश्नांची उत्तर काढायला आपल्याला अवघड असणार आहे. अलेक्झांडर या विद्वानाच्या मते कायमधारा पद्धतीत व्यापारवादाची तत्वे दिसत नाहीत. मला एक गोष्ट सांगा, जर त्यांना व्यापारवादाची तत्वे दिसत नसतील, कारण ब्रिटिश आलेच होते इथं व्यापार करायला, तर मग व्यापारवादाची जर तत्वे त्यांना दिसत नसतील तर त्यांनी कायमधारा पद्धती एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सगळीकडे लावली नसती. बंगालच्या खूप मोठ्या एरियामध्ये ही कायमधारा पद्धत होती. त्याच्यामुळं जर त्याच्यामध्ये व्यापारवादाची तत्वे नसती तर त्यांनी ती लावलीच नसती. हे इथं सांगायला सोपं आहे, कदाचित तिथं तुम्हाला ते म्हणजे लक्षात येणार नाही. पण अशा पद्धतीचे प्रश्न आले आणि तुम्हाला उगीच कॉन्फिडन्स कमी होत असेल तर असे प्रश्न स्किप करा. ह्याच्यासाठी हा प्रश्न इथं घेतलेला आहे.
1765 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीला मद्रासची दिवाणी मिळाली. आता एक गोष्ट लक्षात घ्या, हा काळ कुठला आहे? 1765चा आहे. मग 1765ला सगळ्यात अगोदर मद्रासला दिवाणगी मिळाली असेल का बंगालला मिळाली असेल? कारण गोष्टी सगळ्या बंगालमधून सुरू झालेल्या आहेत. त्याच्यानंतर त्या मुंबईला आल्या, त्याच्यानंतर त्या मद्रासला आल्या, बरोबर आहे. त्यामुळे मद्रास नसणार आहे अगोदर. 1765 रॉबर्ट क्लाईव्हचा तो म्हणजे कालखंड आहे हा. तर स्टार्टिंगच्या सगळ्या काही गोष्टी त्या असतील, त्यांच्या वसाहती वगैरेच्या सगळ्या गोष्टी त्या बऱ्यापैकी बंगालमध्ये होत्या. त्यामुळे दिवाणीच्या बाबतीतलं ही जी काही दिवाणी मिळाली ती मद्रासची नाही तर ती बंगालची मिळाली. म्हणजे हेही चुकलंय आणि हेही चुकलंय. पुढे बघू. लॉर्ड कॉर्नवालिस यांनी 22 मार्च 1793 रोजी मुंबई प्रांतात कायमधारा पद्धत लागू केल्याची घोषणा केली असं विचारलंय. आता एक गोष्ट लक्षात घ्या की कायमधारा पद्धत आहे ना, ती काही मुंबई प्रांतात झाली नाही आपल्याला माहिती. आपल्याकडे रयतवारी पद्धत होती, जी रयतवारी पद्धत आपल्याकडे होती. त्यासोबत खाली दुसऱ्या काय म्हणतात आपल्या जो काही दक्षिणेकडचा भाग होता तिथे पण रयतवारी पद्धत होती. मग पहिल्यांदा ही कायमधारा पद्धत कुठं सुरू झाली तर ती बंगालमध्ये सुरू झाली, आपल्या मुंबई प्रांतामध्ये नाही झाली. म्हणून हा पण चुकीचा आहे. उरलेला जो काही चौथा ऑप्शन असेल तो माझा बरोबर असेल. कदाचित तेव्हा प्रश्न सोडवताना आपल्याला माहिती नसेल की प्रिंगेलची पुणे जिल्ह्यात असिस्टंट रेव्हेन्यू कलेक्टर म्हणून नेमणूक झाली. जरी माहीत नसेल तरी पण आपल्याला तेच उत्तर द्यावं लागेल, कारण दुसरा कुठलाही तिथे ऑप्शन अवेलेबल नाहीये. मग ही 3 गोष्टी त्यासाठी आपल्याला माहीत पाहिजे होत्या. मग इथं आपण ह्या विश्लेषण केल्यानंतर आपल्याला गोष्टी लक्षात आल्या. अशा पद्धतीने प्रश्न आपले फ्रेम होत आहेत. लक्षात घ्या, त्याची डिफिकल्टी लेवल अशा पद्धतीने वापरते, प्रश्नांचं ऍप्लिकेशन या पद्धतीने असते. मग असे जर प्रश्न आले आणि आपल्याला 1 तासाचा वेळ असतो, तिथं जर आपल्याला काही नसल कळत त्यामध्ये, तर सगळ्यात चांगला ऑप्शन आहे हा प्रश्न स्किप करा. असे प्रश्न पर्यायवाले प्रश्न सोपे असतात कम्पेअर टू, आणि असे प्रश्न कम्पेअर टू अवघड असतात. आता लक्षात आलं की प्रश्न कुठले सोपे असतात आणि कुठले अवघड असतात हे प्रश्नाच्या माध्यमातून अशा पद्धतीने तुम्हाला पीवायक्यूचे अनालिसिस लक्षात आलं पाहिजे. आता इथं प्रश्न बघा, हा प्रश्न आहे पॉलिटीचा. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील ग्रामविकास समित्या संबंधीच्या तरतुदीबाबत खालील विधाने विचारात घ्या. जेव्हा एवढा मोठा आपण प्रश्न पाहत असतो बघा, लक्षात घ्या, तेव्हा आत्ता ह्या असे जे काही प्रश्न आयोग विचारतो ना, ह्या प्रश्नांचा अभ्यास जर आपण आत्ता केला, पीवायक्यूचा अभ्यास आपण आत्ता केला, तर कदाचित तिथं पेपरच्या वेळेस आपली गफलत होणार नाही. ही गोष्ट लक्षात घ्या की पेपरच्या वेळेस आपली बिलकुल गफलत होणार नाही, कारण आपण असल्या प्रश्नांची सवय आपल्याला ऑलरेडी पहिल्यांदाच झालेली असणार आहे. अशा प्रश्नांची सवय आपल्याला पहिल्यांदाच आहे. म्हणून तर आयोगाचे प्रश्न सोडवायचे आहेत ना. पीवायक्यू मी मगापासून का सांगते, पीवायक्यू करा, पीवायक्यू सोडवा, आयोगाचे पेपर पहा. आयोगाच्या पेपरमधूनच ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला नेमकं कळतं. आयोगाची लँग्वेज कशी आहे किंवा कशा पद्धतीनं प्रश्न आपल्या समोर आल्यानंतर आपण जेव्हा इथं ऑलरेडी आपल्या डोळ्यांना त्या प्रश्नांची सवय झालेली असते, त्यामुळे साहजिक आहे ना, तिथं आपण गडबडत नाही. मग असा इतका मोठा जरी प्रश्न असेल, जेवढा प्रश्न मोठा तेवढा सोपा असतो, लक्षात घ्या. त्यामुळे जर एवढा मोठा प्रश्न आला तर ह्यातलं आपल्याला जे काही चुकीचं आहे ते आपल्याला शोधायचं. मग चुकीचं शोधताना आपल्याला अगोदर प्रश्न आपण वाचायला घेऊ. ग्रामविकास समितीतील सदस्यांची एकूण संख्या 7 पेक्षा कमी नसेल आणि 17 पेक्षा जास्त असेल. आता इथं काय विचारलं आपल्याला, ग्रामविकास समित्या. आतापर्यंत ही जी काही 7 ते 17 ही संख्या आपण बघितली, ती कशाची बघितली आपण? ग्रामपंचायतीच्या बाबतीतली बघितली. ग्रामविकास समितीचा तिचा संबंध आहे का? नाही. म्हणजे इथं माझा अ ऑप्शन ऑलरेडीच चुकलेला आहे. मग अ ऑप्शन चुकलेला असेल तर अ ऑप्शन गेला, कारण इथं मला विचारताना योग्य ऑप्शन विचारलेला आहे. योग्य काय आम्हाला हे सांगा. इथं अ असणारा गेला, इथं अ असणारा गेला, फक्त माझा उरला 2. मला बाकीची वाचायचीही गरज नाही. म्हणजे इथं माझं काय झालं, परत माझा अभ्यास, माझा नॉलेज, आणि फक्त नॉलेजच कामाला नाही आलं, वेळ पुरवण्यासाठी तुम्ही ऑलरेडी पीवायक्यू केले होते. म्हणजे आयोगाच्या पीवायक्यूचा पण इथं फायदा झाला की कमी वेळात तुम्हाला लक्षात आलं, फक्त इथं नॉलेजच नाही कामाला आलं, तर तुमचं लॉजिक, आणि हे लॉजिक कधी डेव्हलप होतं माहितीये का? जेव्हा तुम्ही वारंवार आयोगाचे पेपर सोडवचाल ना, तेव्हा तुम्हाला हे लॉजिक डेव्हलप होतं. लक्षात घ्या, हे लगेच एका दिवसात असं होणार नाही. तुम्हाला वारंवार तुमच्या अभ्यासातला, परत एकदा व्यवस्थित खूप जबाबदारीने सांगते, लक्षात घ्या, तुमच्या अभ्यासातला जेवढा काही तुम्ही अभ्यास करता वेळ, त्यातला 50% वेळ हा पीवायक्यूला दिला पाहिजे. खूप इम्पॉर्टंट आहेत, कारण पीवायक्यूज तुम्हाला सांगतात की नेमकं अभ्यास करायचा किती, कोणता करायचा, किती करायचा, कुठं थांबायचं, हे तुम्हाला फक्त पीवायक्यू सांगू शकतात. त्यामुळे तुमच्या अभ्यासाचा 50% वेळ हा तुम्ही फक्त पीवायक्यूला दिला पाहिजे. लक्षात घ्या, रोज तुम्ही ॲटलिस्ट 100 पीवायक्यू तर बघितले पाहिजे, व्यवस्थित सोडवले पाहिजे. त्यातले जे काही कीवर्ड आहेत ते ह्या पद्धतीने शोधले पाहिजेत.
आलं लक्षात? फक्त एकच गोष्ट, तुमच्या नॉलेजच्या बेसवर होती. तुम्ही ग्रामसभा असेल, ग्रामपंचायत असेल, ह्या सगळ्यांच्या तुम्ही जे काही सदस्यांची संख्या आहे ती तुम्हाला माहिती आहे. तुम्हाला एवढं माहिती आहे की ग्राम विकास समिती हा तसा नवीन प्रश्न होता, 2020ला आलेला किंवा 21ला आलेला हा प्रश्न तेव्हाच्या. मग हा प्रश्न बघता क्षणी आपण घाबरलो. आता इथून पुढं हे असं सेम पॅटर्न परत एकदा होणार आहे ना फॉलो, हे परत एकदा अशा पद्धतीने पॅटर्न येणार आहे ना. मग आपण ऑलरेडी ह्याला तयार असतील तर मग आपण अशा पद्धतीचे प्रश्न न घाबरता कॉन्फिडन्सनं सोडवू शकतो का नाही? कारण आपण ऑलरेडी ह्याला फेस केलेले आहेत ना अशा प्रश्नांना. म्हणजे असे प्रश्न असतील तर, म्हणूनच मगाशीचा प्रश्न जो होता ना तो मी का सांगितला, तो अवघड का होता, कारण इथं त्या पद्धतीने असं एलिमिनेशन करायला कुठेही चान्स नव्हता. इथं आहे म्हणून मगाशी म्हटलं की तसे प्रश्न स्किप करायचे. असे प्रश्न दिसले, खाली ऑप्शन दिसले, ते या पद्धतीनं खाली काही आपल्याला वाचायची गरज नव्हती. फक्त प्रत्येक प्रश्न हे फक्त तुमचं नॉलेज चेक करण्यासाठी नाही येते. आयोगाचा प्रत्येक प्रश्न तुमचं नॉलेज चेक करण्यासाठी नाही येते. तुम्हाला कमी वेळामध्ये एखादी गोष्टीचं मॅनेजमेंट करता येतं का, किती कमी वेळामध्ये एखाद्या प्रश्नांवर तुम्ही उत्तर देऊ शकता, या सगळ्या गोष्टी त्यामधनं चेक केल्या जातात. त्या पद्धतीचा हा प्रश्न आहे. लक्षात आलं? आता बघा प्रश्न पुढचा घेऊ आपण. यस, आता बरेच जण म्हणतात की आयोगाचे प्रश्न रिपीट होत नाहीत. असं नाहीये, PYQ रिपीट होतात. असं नाही म्हणत की सगळेच्या सगळे होतात, कारण जर सगळेच्या सगळे झाले तर त्या एक्झामला काय अर्थ पण राहणार नाही. कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहे ती, सगळेच्या सगळे होणारच नाहीत. त्याचा एक बेस घेऊन पुढे आपण प्रश्नांचा म्हणजे अभ्यास करत असतो. म्हणून तर आपण हे PYQ अनालिसिस करतो. सगळेच्या सगळे कधीच होत नसतात, परंतु ज्या काही गोष्टी आयोगाने ऑलरेडी विचारलेल्या असतात आणि अशा टेक्निकल गोष्टी असतात, टेक्निकल म्हणजे जे काही शास्त्रीय नावं वगैरे असतील, ही बऱ्यापैकी ह्या सगळ्या काही गोष्टी काय करायच्या, पाठ करायच्या. लक्षात घ्या, पाठ करणे हा सगळ्यात चांगला ऑप्शन आहे. कारण हाच प्रश्न जो काय हा गव्हाचा खोडावरील काळा तांबेरा पक्सिनिया ग्रामिनीस, हा प्रश्न आत्ताच्या आपल्या कंबाईन C 2024ला काल झालेली रविवारची 1 जूनची एक्झाम, त्याला हा प्रश्न आलेला आहे जसाचा तसा. त्यामुळे PYQ रिपीट होतात. यस, PYQ रिपीट होतात. म्हणून फक्त सगळे होत नाहीत, परंतु असे जे 1-2 होतील, समजा एखाद्या कालच्या पेपरमध्ये बरेच PYQ रिपीट होते, तो मुद्दा वेगळा आहे. परंतु असे 1-2 जरी PYQ रिपीट झाले किंवा समजा पूर्ण पेपरमध्ये 5 ते 7 रिपीट झाले, तर साहजिक आहे तुम्ही बाकींच्या पेक्षा 7 मार्काने पुढे आहात ना. मग तुम्ही तर फायद्यात आहात का नाही? रिपीट झालेला एखादा PYQ आला, समजा 1 आला, 2 आला, 1 जरी आला तर तुम्ही 1 मार्काच्या बाबतीत बाकींच्या पेक्षा फायद्यात आहात. त्यामुळे रिपीट पण होत आहेत, पण खूप सारे झाले तर मग त्या एक्झामला अर्थच नसणार आहे. त्याच्यामुळे असे खूप सारे रिपीट होत नसतात, त्याच्यावर डिपेंड असणार आहे. म्हणजे बाबा ह्याच्यातून मला आन्सर काढता येऊ शकतं, आलेले PYQ आणि त्याच्यानंतर त्याच्या आसपासचा मी जो काही केलेला कन्सेप्च्युअल अभ्यास असतो एखाद्या गोष्टीचा, की PYQ त्यासोबत माझी कन्सेप्ट क्लिअर असेल त्या एखाद्या टॉपिकची, ह्या 2 गोष्टी मिळून तुम्हाला उत्तर काढायचं असतं. अशा पद्धतीने PYQचं रिफ्लेक्शन होत असतं. फक्त PYQ आहे तसे रिपीट कधीच होत नसतात आणि होणारही नाही, मग त्या एक्झामला काही अर्थही राहणार नाही. त्यामुळे तशा पद्धतीने होत नसतात. PYQ आल्यानंतर आपण ह्या पद्धतीने अनालिसिस करतो, त्याच्या आसपासच्या ज्या काही कन्सेप्ट आहेत त्या व्यवस्थित वाचतो आणि त्या कन्सेप्टमधून परत नवा प्रश्न निर्माण होत असतो. त्याला आपण PYQ बेस्ड क्वेश्चन असं म्हणत असतो. लक्षात आलं? आता ह्याच्यानंतर पुढच्या वेळेस ह्या भुईमुगाच्या पानावरचा टिक्का हा प्रश्न आला होता, त्यासोबत हा काळा तांबेरा पक्सिनिया ग्रामिस हा पण आलाय. कदाचित पुढच्या वेळेस हळदीच्या पानावरचा टिक्का हा पण प्रश्न येईल. हा टिक्का ऑलरेडी येऊन गेला, ह्याच्या अगोदर पण आला होता, 2 ते 3 वेळा हा रिपीट झालेला आहे. आता हा प्रश्न बघा, हा प्रश्न आपल्या कॉमन सेन्सचा प्रश्न आहे आणि त्याचसोबत आपण प्रश्न व्यवस्थित वाचला तरी आपल्याला उत्तर कळतं. 11-12 मध्ये 2011-12 मध्ये एकूण श्रमशक्तीमध्ये स्वयंरोजगार, नियमित रोजगार आणि प्रासंगिक रोजगाराचा काय हिस्सा होता असं विचारले. आता आपल्या कॉमन सेन्सनी आतापर्यंत आपलं अभ्यास करताना जो काय आपला कॉमन सेन्स कुठल्या पण गोष्टीवर अभ्यास केलाय म्हटलं साहजिक आहे ना, आपण इंटेलेक्च्युअल बनत असतो. हळूहळू आपली प्रगल्भता वाढत असते मेंदूची, कारण आपण जेव्हा या गोष्टी अशा पद्धतीने वाचत असतो आणि ते लॉजिकच्या स्वरूपात म्हणा किंवा आपल्या कॉमन सेन्सनी आपल्याला एखादी गोष्ट वाचल्यानंतर त्यातल्या ज्या काही बऱ्याच गोष्टी आपल्या लक्षात येतात ना, मग हळूहळू जेव्हा आयोगाच्या पेपर आपण असे वाचायला लागतो त्या ऑटोमॅटिक आपल्या मेंदूचा विकास व्हायला लागतो आणि आपण इंटेलेक्च्युअल बनायला लागतो. मग त्यासाठी हे बनण्यासाठी कमी वेळामध्ये प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला PYQ बघणं इम्पॉर्टंट आहे. आता बघा, आपल्याला माहिती आहे स्वयंरोजगार आपल्या भारतामध्ये ॲटलिस्ट स्वयंरोजगारच्या बाबतीतला हिस्सा मोठा असणार आहे. एक गोष्ट काय, प्रासंगिक रोजगार, प्रासंगिक रोजगारचा हिस्सा मोठा असेल का? कधी कधी म्हणजे
जी काय आपण हंगामी बघतो की हंगामी एखाद्या वेळेस समजा बर्फाचा कारखाना वगैरे असेल किंवा आईस्क्रीमचं दुकान वगैरे असेल काय असं, किंवा आईस्क्रीमचा कारखाना असेल काय, अशा गोष्टी असतील, तिथं नेहमी कामगार लागतात का? नाही. तिथं कधी कधी लोक लागतात. त्यासोबत नियमित असणारे म्हणजे ऑर्गनाइज सेक्टर आणि अनऑर्गनाइज सेक्टर, ह्या दोन गोष्टी आपल्याला माहीत असतील. म्हणजे आपला इथं परत एकदा स्टडी आला आणि स्टडीचं आपलं ॲप्लिकेशन आलं. परत एकदा स्टडीचं एकतर आपला अभ्यास आला आणि त्या अभ्यासासोबत आपलं अभ्यासाचं ॲप्लिकेशन पण आलं. मग ह्या स्वयंरोजगार, साहजिक आहे ना, आपला स्वयंरोजगारमध्ये वाटा जास्त असणार आहे, नियमित आणि प्रासंगिकमध्ये त्याच्यापेक्षा कमी वाटा असणार आहे. मग इथं असणारे ऑप्शन आपण बघू. काय विचारले? स्वयंरोजगार 52%, नियमित 18 आणि प्रासंगिक 30. खाली बघू, स्वयंरोजगार 30, नियमित 52. हे तर नाही येणार कारण स्वयंरोजगारचा वाटा मोठा पाहिजे. स्वयंरोजगार 20, नियमित 18 आणि प्रासंगिक 62. हे पण नाही येणार. ह्या गोष्टी ज्या असतात ते आपल्या अभ्यासाचं ॲप्लिकेशन असतं. त्याचसोबत आपला अलर्टनेस असतो. ती एक्झाम जेव्हा आपण ही प्रश्न सोडवत असतो तेव्हा आपण अलर्ट असलं पाहिजे. म्हणूनच मगाशी म्हटलं की नॉलेजच्या बेसवर 40 ते 50 प्रश्न आणि त्याच्यानंतरचे जे काही प्रश्न असतात ते आपल्या ॲप्लिकेशन बेसवर असतात, आपल्या अभ्यासाच्या ॲप्लिकेशनवर असतात. त्यासोबत आपलं जे काही लॉजिक असतं, आपला कॉमन सेन्स असतो, आपला अभ्यास केल्यानंतर जी काही आपली प्रगल्भता वाढते की ह्या बाबतीत काय उत्तर असू शकतं, हे जे काही आपलं गेसिंग असतं, ह्या सगळ्यामधून आपण म्हणून PYQ बघायचे असतात, जेणेकरून ह्या गोष्टी वाढल्या पाहिजे. आणि मेरिटमध्ये येण्यासाठी 10 ते 12 प्रश्न, 10 ते 12 मार्क्स, म्हणजे 10 ते 12 प्रश्न सोडवल्यानंतर जे काही 10 ते 12 मार्क्स मिळतात ते 10 ते 12 मार्क्स आपल्यासाठी इम्पॉर्टंट असतात आणि ते अशा प्रश्नांमधून मिळवायचे असतात. एक गोष्ट लक्षात घ्या, जे काही 5 विषय आपले GSचे आहेत, लक्षात घ्या GSचे जे काही 5 विषय आहेत त्या पद्धतीने मॅथ रिझनिंग आपण घेत नाही त्याच्यामध्ये. GSचे जे काही 5 विषय आहेत त्या प्रत्येक एका विषयामध्ये जरी 2 प्रश्न असे असतील की जे प्रश्न लॉजिक किंवा आपल्या कॉमन सेन्सनी काढता येतील किंवा आपल्या अभ्यासाचं ॲप्लिकेशन तिथं लागत असेल, असं फक्त एका विषयामध्ये 2 जरी प्रश्न बघितले तरी 10 प्रश्न आपण प्रत्येक एका विषयाचे 10 प्रश्न आपण सोडवू शकतो. ते पण मी पुढे घेणार आहे की करंट अफेअरचा सुद्धा प्रश्न फक्त कीवर्डनं काढता येतोय आपल्याला. म्हणजे असे पण प्रश्न आहेत की आपल्याला कीवर्डने सुद्धा आन्सर काढता येतात. असे 2-2 जरी प्रश्न घेतले तर आपलं नॉलेज आणि विथ हे ह्या पद्धतीने तुम्हाला PYQचं ॲनालिसिस आता तुम्हाला हळूहळू लक्षात येत असेल की PYQचं ॲनालिसिस कशा पद्धतीने करायचं आहे ते. आता पुढचा प्रश्न घेऊ. यस, आता बघा सायन्सचा प्रश्न आहे. तसं बघायला गेलं तर पर्यावरण आणि सायन्स अशा दोन्ही बाबतीत आहे. आता असे जे प्रश्न असतात ते बऱ्यापैकी आपल्याला कॉमन सेन्सनी काढायचे असतात. ह्याच्यामध्ये आपला अभ्यासाचं परत एकदा ॲप्लिकेशन, म्हणजे परत एकदा अभ्यास जो काही केलेला असतो त्यातनं आपल्याला ॲप्लिकेशन, कारण डायरेक्ट हा प्रश्न आलेला नाहीये. डायरेक्ट आपल्याला एक म्हणजे जे काय आपण पुस्तक वाचतो ते काय डायरेक्ट प्रश्न आहे तसा असा येत नसतो, त्याचं ॲप्लिकेशन असतं. मग अति पाण्यामुळं वनस्पती मृत होतात. आता एक गोष्ट आहे की पाणी जर अति झालं असेल आणि वनस्पती मृत होणार आहे, मग त्याचं कारण काय असं आपल्याला विचारलंय. तर पाण्यामुळे मातीच्या सामूचं उदासीकरण होतं असं म्हटलंय. पुढचं आहे बघा, मुळे ऑक्सिजन पासून वंचित होतात. पाण्यामुळे मुळावरील परजीवीची वाढ होते आणि वनस्पतीच्या वाढीसाठी आवश्यक असलेली सर्व खनिजे पाण्यात नसतात. एक गोष्ट लक्षात घ्या, हे वाचल्यानंतर आपल्या लक्षात काय आलं असेल, जेव्हा जमिनीमध्ये एखाद्या जे काही आपले पीक असतं त्याला जर पाणी जास्त झालं असेल तर काय होत असेल, तिथं ऑक्सिजनची कमतरता होत असेल ना. कारण जी गोष्ट माती आणि पाणी, जर मातीच्या सगळ्या पोकळ्या पाण्याने घेतलं आणि तिथं जर पाणी साचायला लागलं तर ऑटोमॅटिक पाणी साचतंय, म्हणजेच काय होतंय, पाण्याचा निचरा होत नाही. आणि निचरा न झाल्यामुळं ते ज्या काही आपल्या मातीच्या ज्या काही छोट्या छोट्या पोकळ्या आहेत त्या पोकळ्यांमध्ये पाणी जाऊन बसेल आणि पाणी तिथं असल्यामुळे त्यांना ऑक्सिजन घेता येणार नाही. मग ऑक्सिजन पासून वंचित झाल्यामुळं काय होते तर हे मृत होतात. आता हे आपल्याला कॉमन सेन्स हे तुम्हाला पण माहिती आहे अशा पद्धतीने उत्तर काढायचं. म्हणून सांगते प्रत्येक पेपरमध्ये प्रत्येक विषयाचे 2 ते 3 प्रश्न जरी असे कॉमन सेन्सवर असतील, आपल्या ॲप्लिकेशन बेसवर असतील, तरी पण आपण 40 ते 45 प्रश्न हे नॉलेजवर आणायचे असतात आपल्या अभ्यासावर. आणि त्याचसोबत ह्या उरलेले काय असे प्रश्न असतात ते कधीही सोडायचे नाही, व्यवस्थित वाचायचं आणि ते कुठलं योग्य त्याच्यामध्ये. कारण हे एक गोष्ट लक्षात घ्या की परजीवींची पण वाढ होते, परंतु आपल्याला इथं योग्य किंवा अयोग्य उत्तर द्यायचं नाही. तर आपल्याला इथं असणारा फक्त बेस्ट म्हणजे बेटर आणि बेस्ट म्हणजे योग्य, त्याच्यापेक्षा योग्य आणि त्याच्यापेक्षा एकदम योग्य असणारा म्हणजे एक्सलंट लेवलचा जो काही उत्तर आहे ते आपल्याला तिथं द्यायचं आहे. लक्षात घ्या, इथं योग्य किंवा अयोग्य उत्तर द्यायचं नाही. कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये स्पर्धा परीक्षेमध्ये असंच असतं, योग्य किंवा अयोग्य उत्तर. कारण 2 ऑप्शन खूप जवळचे असतात, आपल्याला वाटू शकतात की हे दोन्ही बरोबर आहेत, परंतु त्यामध्ये पण जो सगळ्यात एक्सलंट जो काही ऑप्शन असतो ते उत्तर ज्याला देता आलं
त्याला खरं स्पर्धा परीक्षा कळावी, हे त्याचा अर्थ होतो. ह्यामध्ये ह्या अशा पद्धतीनं लक्षात घ्या की मुळे ऑक्सिजन पासून वंचित होतात, म्हणून काय होतात की अति पाण्यामुळे. मग अति पाण्यामुळे काय होतं हे जर आपल्याला व्यवस्थित माहित असेल, आपण अभ्यास करताना आपल्याला गोष्टी कळतात लगेच की आपण खनिज संपत्तीच्या बाबतीत पण अभ्यास करत असतो किंवा आता पर्यावरणाचा पण अभ्यास करत असतो, सायन्सचा पण अभ्यास करताना आपल्याला या गोष्टी माहीत असतात, कारण या गोष्टी कॉमन सेन्सच्या आहेत. आता इथं पाण्याचं मातीच्या उदासीकरण होतं. ऍक्च्युली उदासीकरण होत नसावं, तिथं काय होणार आहे, उलट जमीन ऍसिडिक होणार आहे. तर इथं एक गोष्ट एकदम अपोजिट दिलेली आहे, त्यामुळे ह्या गोष्टी एलिमिनेशन करायला पण सोप्या आहेत. आता प्रश्न क्रमांक 68 बघा. सॉरी 68 नाहीये, असे कुठले पण रॅन्डमली मी प्रश्न घेतलेले आहेत, त्याच्यामुळे ते वेगवेगळे हे आहेत. आता एक गोष्ट इथे लक्षात घ्या, हिस्ट्रीचा परत एकदा प्रश्न आहे. 27 जुलै 1889 रोजी लंडन येथे राष्ट्रीय काँग्रेसच्या ब्रिटिश इंडिया कमिटीच्या स्थापनेमध्ये खालीलपैकी कोणत्या व्यक्ती संबंधित होत्या. मगाशी तुम्हाला मी सांगितलेलं की प्रश्न जरी व्यवस्थित वाचला तरीही तुम्हाला उत्तरं काढता येतात. आता ते व्यवस्थित वाचणं काय असतं, कशा पद्धतीनं प्रश्न व्यवस्थित वाचला पाहिजे, ह्याचं उत्तर तुम्हाला या प्रश्नामध्ये मिळेल. प्रत्येक प्रश्न अशा पद्धतीने घेतलेत की तुमच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं त्या प्रश्नांमधून मिळाली पाहिजेत. आणि हे सगळे प्रश्न जे आहेत ना, हा प्रश्न मला वाटते 2024 जी आपली 2 फेब्रुवारीला झाली का ना एक्झाम, 2 फेब्रुवारीची आता कंबाईन बीची, त्यात विचारलेला हा प्रश्न. अजिबात कुठलेही प्रश्न मागचे घेतले नाहीत. मागचा पण जो प्रश्न होता तो कंबाईन बी 2024ला 2 फेब्रुवारी म्हणजे 4 महिन्यापूर्वी झालेल्या एक्झामवर जी काही झाली एक्झाम, तोच प्रश्न घेतलाय, मागचे नाही घेतले. 23, 22, 21 असेच प्रश्न घेतलेले. विचारले काय बघा की 27 जुलै 1889चा काळ आहे आणि आपली राष्ट्रीय काँग्रेस परिषद कधी स्थापन झाली, तर 1885ला. 1885ला आपली राष्ट्रीय काँग्रेस परिषद म्हणजे राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली. त्याचसोबत 1889ला लंडन येथे ब्रिटिश इंडिया कमिटीची स्थापना झाली. आता मला एक गोष्ट लक्षात घ्या की राष्ट्रीय काँग्रेसच्या स्तरावरच ब्रिटिश इंडिया कमिटी स्थापन झाले. मला माहित नाही ब्रिटिश इंडिया कमिटीमध्ये कोण लोक आहेत, नाही माहित, परंतु मला हे माहिती आहे ना की मला राष्ट्रीय काँग्रेस जी काय आपली स्थापन झाली 1885ला, त्याच्यामध्ये कोण कोण व्यक्ती होत्या, त्याच्यामध्ये महत्वाच्या व्यक्ती कोण कोण होत्या हे तर आपल्याला माहिती आहे ना. का, कारण 89ची परिषद आहे, ब्रिटिश इंडिया कमिटी आहे आणि ती राष्ट्रीय काँग्रेसच्याच म्हणजे त्याच्या थ्रूच ती स्थापन झालेली. ह्याचा अर्थ इथली लोक तिथं पण असणार आहेत. आलं लक्षात, इकडची लोक तिथं पण असणार आहेत. परत एकदा आपण प्रश्न व्यवस्थित वाचला आणि आपण आपल्या अभ्यासाचं ऍप्लिकेशन केलं. आलं लक्षात. आता बघा इथं एक एक व्यक्ती बघत जाऊ की ह्यातल्या व्यक्ती कुठल्या कुठल्या आहेत आणि खाली आपण ते एलिमिनेशन करत जाऊ. आता सगळ्यात महत्वाची सर ॲलन ह्यूम, आपल्याला माहिती आहे हे तर सचिव होते आपले राष्ट्रीय अधिवेशनाचे, त्यामुळे हे व्यक्ती तर असणार आहे. म्हणजे मला ब ऑप्शन पाहिजे. मग ब ऑप्शन ह्याच्यामध्ये सगळीकडेच कॉमन आहे. पुढे बघू आपले दादाबाई नौरोजी. आता आपल्याला माहिती की दादाबाई नौरोजी तर आपल्या 3ऱ्या अधिवेशनाचे म्हणजे 3 अधिवेशनाचे राष्ट्रीय अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते, त्यामुळे हे व्यक्ती महत्वाचे आहेत. त्यासोबत योमेशचंद्र बॅनर्जी हे पण महत्वाचे आहेत. माहीत असणारे जे व्यक्ती आहेत अगोदर ते आपण घेऊया. मग योमेशचंद्र बॅनर्जी तर हे पहिल्यांदा म्हणजे पहिल्या राष्ट्रीय अधिवेशनाचे अध्यक्ष होते, त्यामुळे क ऑप्शन मला पाहिजे. इथं क आहे का, नाही, अजून क नसणार. हा, आता पुढे बघू हे वेडरबर्न. आता जरी मला WS केन माहित नाही पण मला वेडरबर्न माहिती आहे, कारण हे राष्ट्रीय अधिवेशन 5व्या काहीतरी राष्ट्रीय अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते. तर हे पण व्यक्ती आपल्याला माहित आहे, म्हणजे मला ड असणार ऑप्शन बघायचा. इथं ड ऑप्शन नाहीये, इथं ड ऑप्शन नाहीये. उरते काय बघा माझं फक्त ब, क आणि ड. आता इथं मला फिलिप स्प्रॅट माहित आहे की नाही, डझंट मॅटर. मला ब्रॅन बॅडले माहित आहे की नाही माहित, हे मला WS केन माहित आहे की नाही माहित, इथं डिग्बी आहेत का नाही हे पण मला माहित नाही. परंतु मी जेवढा अभ्यास केलेला आहे, कारण राष्ट्रीय अधिवेशनावर मला खूप प्रश्न विचारले जातात आतापर्यंत, मग राष्ट्रीय अधिवेशनातली मला माणसं माहीत आहेत, म्हणजे माझं नॉलेज इथं लागलं आणि त्याचसोबत मी प्रश्न व्यवस्थित वाचला. कदाचित तिथं गडबडीत आपण वाचला असता, अगोदर आपण PYQ व्यवस्थित केले नसतील, अनालिसिस आपल्याला नेमकं माहीत नसेल, तर आपण काय केलं असतं 1889 आणि ब्रिटिश इंडिया कमिटी वाटली असती. कदाचित मधला आपण भारतीय राष्ट्रीय काँग्रेस वाचलंच नसतं आणि मग ब्रिटिश इंडिया कमिटीमध्ये नेमकं कोण आहे मला नाही माहिती, अशा पद्धतीने होऊ शकतं. त्यामुळे प्रश्न व्यवस्थित वाचा. प्रश्न जरी व्यवस्थित वाचले तर 8 ते 10 प्रश्नांची उत्तरे योग्य देता येतील. जरी तुम्हाला ते माहीत नसले, तुमच्या अभ्यासाच्या नॉलेजवर बेसवर तुम्हाला प्रश्नांची उत्तरे व्यवस्थित देता येतात. आलं का लक्षात. ही ब, क, ड ही 3 माणसं आपण आपल्या अभ्यासाचं ऍप्लिकेशन इथं या पद्धतीने केलं. ब्रिटिश इंडिया कमिटीतली माणसं माहित आहेत का आपल्याला, नाही माहीत.
पण प्रश्न आपण व्यवस्थित वाचला आणि प्रश्नामध्ये आपल्याला माहीत असणाऱ्या गोष्टी आपण इन्क्लूड केल्या आणि त्या पद्धतीने आपण उत्तर काढलं. आलं लक्षात? ह्याला म्हणतात प्रश्नाचं ॲनालिसिस, ह्याला म्हणतात PYQचं ॲनालिसिस. आता प्रत्येक प्रश्नांमध्ये तुम्हाला ॲनालिसिस नेमकं काय आहे प्रत्येक प्रश्नाच्या बाबतीत वेगवेगळ्या सगळ्या अँगलनी दाखवते, जेणेकरून तुम्ही पुढच्या वेळेस तुमच्या अभ्यासामध्ये म्हणजे तुमच्या मार्कांमध्ये नक्की भर पडावी. ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने तुम्ही PYQचं ॲनालिसिस केलं पाहिजे. पुढे बघा, खालीलपैकी कोणते विधान औद्योगिक कामगारांसाठीच्या ग्राहक किंमत, औद्योगिक कामगार आहे जे जिथं जिथं आपल्याला कीवर्ड सापडतात ते पहिले पकडून घ्यायचे, कारण त्या कीवर्डनंच आपल्याला खाली उत्तरापर्यंत जाता येतं. कीवर्ड का घ्यायचे? कारण त्याच्यातनं आपल्याला डायरेक्ट उत्तरापर्यंत जाता येतं पहिली गोष्ट, आणि आपल्याला वेळ कमी असतो, त्यामुळे एका तासात आपल्याला प्रश्न सोडवायचे असतात, त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी करायच्या. ग्राहक किंमत निर्देशांकाबद्दल खरं काय आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. आता बघा की इथं सगळे ऑप्शन आपण वाचू आणि त्यानंतर एक एक इलिमिनेट करू. हे भारतातील सर्व कामगारांना लागू होतं, मग त्यांचं कार्यक्षेत्र कोणतंही असो. जर मला वर प्रश्न विचारला असेल की औद्योगिक कामगारांच्या बाबतीतला, मला वर काय विचारलंय? औद्योगिक कामगारांच्या बाबतीतला, आणि इथं काय विचारलंय? सर्व कामगार. आता सर्व कामगार म्हणजे काही ऑर्गनाइज सेक्टर असतील किंवा काही अनऑर्गनाइज सेक्टर असतील. मग मला जर माझ्या अभ्यासामध्ये मी अभ्यास करताना माझ्या म्हणजे बेसिक जेव्हा आपण अभ्यास करत असतो तेव्हा माझ्या जर कन्सेप्ट व्यवस्थित असतील, ऑर्गनाइज सेक्टर आणि अनऑर्गनाइज सेक्टर, संघटित आणि असंघटित क्षेत्राच्या बाबतीतल्या जर माझ्या कन्सेप्ट व्यवस्थित असतील तर मला लगेच लक्षात येते मला विचारले वर औद्योगिक आणि खाली विचारले सर्व, म्हणजे सर्व येऊ शकतं का? तर नाही, म्हणजे माझा अ ऑप्शन गेला, इथं अ असणारं गेलं आणि इथं अ आणि ब दोन ऑप्शन माझे गेले, पुढचे मला पाहिजेत. आता इथं बघा क आणि ड, मला ब बघायची गरज नाहीये कारण खाली मला पर्यायामध्ये दोनच ऑप्शन राहिलेले आहेत, फक्त ड आणि फक्त क, ह्या दोनच गोष्टी मला उरलेल्या आहेत. त्याच्यामुळे मला आता पर्यायामध्ये वर मला ब बघायचीही गरज नाही, म्हणजे ह्याच्यासाठीचा माझा वेळ वाचला. अशा पद्धतीने प्रश्न सोडवायचं तुम्ही. आता लक्षात घ्या, अशा पद्धतीने एक एक एलिमिनेशन करायचं, जेणेकरून आपल्याला तो जो काही एक वर्ड आहे तो वाचायचा ऑटोमॅटिक राहून जातो, कारण त्याला आपल्याला उत्तरामध्येच तो खाली नाहीये, त्यामुळे त्याला वाचायची गरजच नाही. खाली बघा, हे वस्तू आणि सेवांच्या एका निश्चित बास्केटवर आधारित आहे, यस, जे कधीही बदलत नाही. एक गोष्ट आहे, जर औद्योगिक कामगारांच्या बाबतीतली गोष्ट असेल आणि आम्हाला CPI निश्चित करायचा असेल, CPIचे निर्देशांक पाहिजे असतील, तर आपल्याला माहिती आहे बऱ्यापैकी ह्या गोष्टी बदलत असतात. आतापर्यंत 2012 असेल किंवा 2000 असेल, या 2001 का 2 आणि 2012 अशा 2 वेळा CPI बदललेला आहे. तो पण आपला अभ्यासाचा भाग आहे. आलं लक्षात? तो आपला अभ्यासाचा भाग आहे, कारण आपण CPIचा अभ्यास करत असतो. आणि इथं म्हणतात की कधीही बदलत नाही, एक्स्ट्रीम वर्ड आहे. तर असं आहे का कधीही बदलत नाही? परत एकदा त्या कला तसंच ठेवू, आपण ड बघू. औद्योगिक कामगारांना वाजवी वेतन मिळून त्यांचे जीवनमान चांगले राखण्यास मदत करते. हे कसं स्टेटमेंट आहे? जनरल स्टेटमेंट आहे की बाबा CPI मुळे काय होतं नेमकं, हा जो काही निर्देशांक आम्ही ठरवतोय, ग्राहक किंमत निर्देशांक हा जो काही आम्ही ठरवतोय, त्याच्यामुळे काय होतंय तर जे काही कामगार आहेत त्यांच्या राहणीमानामध्ये सुधार होतोय. म्हणजे अल्टिमेटली काय आहे की एखादी गोष्ट केल्यामुळे नेमका डायरेक्ट त्यांच्या आयुष्यावर त्याचा परिणाम होतोय. म्हणजे ही गोष्ट बरोबर आहे का नाही? यस. मग कधीही बदलत नाही हे माझं गेलं आणि उरलं फक्त ड, तर आन्सर इज फक्त ड, बरोबर आहे. आलं लक्षात? प्रश्न व्यवस्थित वाचला, बरोबर आहे. माझ्या अभ्यासाचं ऍप्लिकेशन केलं, बरोबर आहे. माझं नॉलेजचा वापर केला, यस. माझी कन्सेप्ट इथं लागली, सगळ्या गोष्टी. तुम्हाला स्पर्धा परीक्षा करताना कन्सेप्ट व्यवस्थित माहीत पाहिजेत, बेसिक तुमचं व्यवस्थित पाहिजे, फॅक्च्युअल गोष्टी तुम्हाला माहीत पाहिजेत, त्यासोबत तुम्हाला ह्या प्रश्नांचं ऍप्लिकेशन करता आलं पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला प्रश्न व्यवस्थित वाचता आला पाहिजे. म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कुठली असेल तर तुम्हाला प्रश्न व्यवस्थित वाचता आला पाहिजे. जर प्रश्न व्यवस्थित वाचला तर तो व्यवस्थित कळेल आणि आपण व्यवस्थित ते खाली पर्यायामध्ये ते एलिमिनेशन करून उत्तरापर्यंत जाऊ शकतो. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची कुठली गोष्ट असेल तर प्रश्न व्यवस्थित वाचायचा आणि परत एकदा तो पूर्ण वाचायचा. आहे, नाही, खरं आहे, खोटं आहे, म्हणजे नेमकं काय, सत्य आहे, असत्य आहे, चुकीचं आहे, बरोबर आहे, अयोग्य आहे, योग्य आहे, नेमकं काय ते वाचायचे. ह्याच्यामध्ये कोण लोक नव्हती, ह्याच्यामध्ये कोण होती, हे व्यवस्थित वाचायचं. कारण ह्या चुकामुळं कमीत कमी प्रत्येक एका सब्जेक्टमधलं एक एक जरी धरलं तर 5 ते 6 प्रश्न आपले त्या फक्त आपल्या चुकीमुळे होतात आणि त्याला आपण सिली मिस्टेक म्हणतो. आणि ही सिली मिस्टेक आपल्याला आपल्या रिझल्टमधून बाहेर काढते.
काहीच कामाचं नाही ना. मग आपण इतकं रोज 8-8, 10-10 तास अभ्यास करतो, एवढं सगळ्या गोष्टी सॅक्रिफायसेस करतो आणि त्याच्यानंतर जर आपण ह्या छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्ष नाही दिलं आणि आपण रिझल्टमधून बाहेर आला तर त्याचा काही फायदा होत नाही. त्यामुळे पहिली गोष्ट बेसिक तर माहीत पाहिजे, कन्सेप्ट पण तुम्हाला लक्षात आल्या पाहिजे, त्यासोबत तुम्हाला महत्त्वाचं काय आलं पाहिजे, आयोगाच्या लँग्वेजशी तुम्ही कनेक्ट झाला पाहिजे आणि लँग्वेजशी कनेक्ट होण्यासाठी तुम्ही वारंवार PYQ बघितले पाहिजे आणि प्रश्न व्यवस्थित पूर्ण वाचला पाहिजे. होते नव्हते सगळ्या गोष्टी व्यवस्थित बघितल्या पाहिजे. प्रश्न क्रमांक 26. आता बघा परत एकदा प्रश्न आपला अभ्यासाचं ॲप्लिकेशन आहे. पहिल्यांदाचे म्हणजे पहिल्या 2012, 14, 16 मध्ये जे काही प्रश्न यायचे ना, 16 नंतर बऱ्यापैकी प्रश्न असे ॲप्लिकेशन यावर लागले म्हणा. पण अगोदर असे प्रश्न डायरेक्ट सत्यशोधकची स्थापना कधी झाली, सत्यशोधक समाजाची, प्रार्थना समाजाची स्थापना कधी झाली किंवा असे साधे साधे प्रश्न यायचे. तसे आता प्रश्न येत नाहीत. आपण जो काय अभ्यास करतो त्या अभ्यासाच्या ॲप्लिकेशन बेस्ड प्रश्न येत आहेत. त्यामुळे आपण पण त्या पद्धतीने जसा पॅटर्न बदलतोय प्रश्नाचा त्या पद्धतीने आपल्याला पण बदलता आलं पाहिजे. मग लक्षात घ्या, भारताच्या दळणवळण क्षेत्राच्या विकासाविषयी खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे असं विचारलं. म्हणजे मला बरोबर ऑप्शन सांगायचे. इथं व्यवस्थित वाचत जायचं. इथं परत एकदा सांगते, कन्सेप्ट, अभ्यास, फक्त एकच गोष्ट कुठल्याही प्रश्नासाठी सफिशियंट नसते. कन्सेप्ट असेल म्हणजेच तो आपला अभ्यास त्या बाबतीतला, म्हणजेच आपलं बेसिक क्लिअर असणं, त्यासोबत लॉजिक प्लस ट्रिक, म्हणजे एखाद्या गोष्टीची ट्रिक घेतो, म्हणजे आपण जे काही कीवर्ड बघतो तो ट्रिक, त्याला आपण ट्रिक म्हणतो. त्यासोबत ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा एकत्र होतात, फॅक्ट, ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा एकत्र होतात तेव्हा एक प्रश्न योग्य आपल्याला, तेव्हा आपल्याला 1 मार्क मिळत असतो. आपल्याला तेव्हा 1 मार्क मिळत असतो. मग हे 1 मार्क मिळवण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला, मग 1-1 मार्क जर अशा पद्धतीने आपण गोळा करत गेलो तर आपल्याला नक्की जास्त मार्क पडू शकतात. सार्वजनिक बांधकाम खाते लॉर्ड डलहौसीच्या काळात निर्माण केले. आता डलहौसीवर आपल्याला किती वेळा प्रश्न आलेला आहे, त्यामुळे डलहौसी हे आपल्याला माहीतच असलं पाहिजे की आपल्याला माहिती आहे सगळ्यांना की PWD खातं हे डलहौसीच्या काळामध्ये सुरू झालेलं आहे. आता पुढे बघा, ए बरोबर आहे. ह्याच्यामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे ए बरोबर आहे. ह्याच्यामधला माझा 4 ऑप्शन गेला, ए असणारे 3 ऑप्शन राहिले. पुढे बघायचं आता. लॉर्ड कॉर्नवॉलिस व जॉन शॉरच्या काळात रस्त्याच्या बांधकामास मोठी चालना मिळाली. एक गोष्ट लक्षात घ्या, ह्याला आपण होल्डवर ठेवू, कारण कॉर्नवॉलिस आणि शोअरच्या काळामध्ये त्याला चालना मिळाली आहे का नाही एक्झॅक्ट आपल्याला माहीत नाही. जे आपल्याला एक्झॅक्ट माहीत आहे त्याचा बेस घेऊन आपण प्रश्नांची उत्तरं काढत असतो. रेल्वेच्या, व्यवस्थित वाचायचं, रेल्वेच्या सुरुवातीच्या काळात ब्रॉड गेजचे मार्ग बांधण्यात आले. आपल्याकडे 3 गेज आहेत, नॅरो गेज, मीटर गेज आणि ब्रॉड गेज. एक गोष्ट माझ्या लक्षात, तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, कोणताही प्रकल्प मोठा, आता रेल्वेचा प्रकल्प खूप मोठा असणार आहे, कोणताही प्रकल्प अगोदर करताना आपण तो मोठ्या प्रमाणात करेल का, अगोदर तो लहान करून बघेल ना, त्याच्यानंतर आपण बघणार. मग सुरुवातीच्या काळात इथं आपल्याला कीवर्ड मिळाला का नाही, सुरुवातीच्या काळात आपण ब्रॉड गेज सुरू केला असेल का नाही, एकतर आपण नॅरो गेज सुरू केलं असेल किंवा आपण कुठलं मीटर गेज सुरू केलं असेल. आपण एकतर नॅरो गेज सुरू केलं असेल किंवा मीटर गेज सुरू केलं असेल. डायरेक्ट ब्रॉड गेज कसं सुरू करेल आपण सुरुवातीच्या काळामध्ये, त्यामुळे हे चुकलेलं आहे. म्हणजे मला सी ह्याच्यामध्ये नको आहे. सी असणारा ऑप्शन माझा गेला. काय उरतंय बघा, ए आणि डी आणि ABD अशा पद्धतीने उरतं. पुढे बघू. नागपूर परिषदेने सरकारला 20 वर्षाची रस्ता सुधार योजना सादर केली. आता एक गोष्ट सांगते तुम्हाला की हा PYQ ऑलरेडी हा प्रश्न येऊन गेलेला आहे की नागपूर परिषदेने जी काही 20-20 वर्षाची जी काही रस्ता सुधार योजना होती ती 20-20 वर्षाची असायची. त्यामुळे हेही बरोबर आहे. त्यामुळे ह्याच्यामध्ये डी बरोबर आहे, सी ह्याच्यामध्ये गेला. एक तर याचं उत्तर AD असलं पाहिजे किंवा माझं उत्तर ABD असलं पाहिजे. ह्या दोन्हीतलं एक माझं उत्तर असलं पाहिजे. ॲटलिस्ट मी तर 50-50 पर्यंत आले. आयोगाने याचं उत्तर ए आणि डी दिलेलं आहे. तसं बघायला गेलं तर म्हणजे ABD असं उत्तर दिलेलं नाहीये. कारण आपल्याला लॉर्ड कॉर्नवॉलिस आणि जॉन शॉरच्या काळात रस्त्याच्या बांधकामास मोठी चालना मिळाली ही गोष्ट चुकीची आहे असं त्यांचं म्हणणं आहे. त्यावेळेस आत्ता मग आपण ॲनालिसिसमध्ये सांगेल की हे असं बरोबर होतं, हे चुकीचं होतं. पण अशा पद्धतीने तुम्हाला उत्तर काढता आली पाहिजे. अशा पद्धतीने प्रश्नांमध्ये तुम्हाला ते कीवर्ड शोधता आले पाहिजे. तुमच्या अभ्यासाचा वापर इथं झाला पाहिजे. जे तुम्ही म्हणजे हे ब्रॉड गेज आहेत, हे मीटर गेज आहेत, हे नॅरो गेज आहेत, आपल्याला जे माहीत असतात की माथेरानला जाणारी जी काही ट्रेन आहे ती नॅरो गेजची आहे हे आपल्याला माहीत असते. मग त्याचसोबत आपल्याला हे सुद्धा लक्षात आलं पाहिजे. अशा पद्धतीने म्हणजे आपल्या अभ्यासाचं परत एकदा इथे ॲप्लिकेशन आलेलं आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही PYQच्या बाबतीत अशा पद्धतीने तुम्ही म्हणजे विचार केला पाहिजे, तेव्हा तुम्हाला कुठेतरी प्रश्नांची उत्तरं लक्षात यायला लागतात. आता हा प्रश्न जो घेतलेला ना आपण तो करंट अफेअरचा प्रश्न घेतलेला आहे आणि हा काय मागचा खूप मागचा नाही बरं का, 2023
जी काय आपली बी आणि सी एकत्र झाली होती, बी व सी जी काय एकत्र एक्झाम झाली होती तेव्हाचा हा प्रश्न आहे. आता बघा, कोणत्या संस्थेने आण्विक सुरक्षेवर उच्चस्तरीय क्यू मॉस्को संवाद स्थापन केला? काय विचारलं इथं? आण्विक. यस, म्हणजेच काय विचारलंय आपल्याला इथं की न्यूक्लिअर सेफ्टी बाबतीत विचारलंय. म्हणजेच इथं बघा की हा जरी क्यू मॉस्को आपल्याला माहित नसेल, क्यू मॉस्को संवाद नेमका काय आहे ते आपल्याला माहित नाही, पण आपल्याला इथं कीवर्ड काय सापडतोय? आण्विक सापडतोय. मग आता आपल्याला माहिती आहे युनिसेफ की आण्विकचा काय संबंध आहे का? नाही. IMFचा काय संबंध आहे का? त्याचा बाजार म्हणजे नाही का आपल्या त्या कर्जाची संबंधित आहे, त्यामुळे IMFचा संबंध आणि UNSC ह्याचा काय संबंध आहे का? मग उरतंय काय? फक्त IAEA. त्या पद्धतीने उत्तर काढायचे. हा करंटचा प्रश्न आहे. म्हणूनच मागाशी सांगितलं प्रत्येक विषयातले 2-2 जरी प्रश्न अशा पद्धतीने तुम्हाला सोडवता आले, कीवर्ड धरून तुमच्या अभ्यासाच्या ऍप्लिकेशन बेसवर असे 2-2 जरी प्रश्न सोडवता आले तरी तुमचे 10 प्रश्न वाढतात आणि त्या 10 ते 12 कधी कधी तर जास्त पण प्रश्न. आता तर इकॉनॉमिक्सला आता कालच्या सीच्या एक्झाममध्ये इकॉनॉमिक्सला 5 ते 6 प्रश्न असे होते की जे लॉजिकच्या म्हणजे फक्त आपण प्रश्न जरी वाचला आणि आपल्या कॉमन सेन्सनी सुद्धा उत्तरं काढता येत होती, आणि कीवर्डनी सुद्धा उत्तरं काढता येत होती, एलिमिनेशननी सुद्धा उत्तरं काढता येत होती. मग आपण करंट अफेअरचे सुद्धा प्रश्न अशा पद्धतीने सोडवू शकतो. मी असं नाही म्हणत सगळे प्रश्न असे येतात, अजिबात नाही. पहिल्यापासूनच मी काय सांगितलंय की प्रत्येक विषयातले 2-2 जरी असे प्रश्न आले तरी तुमचे 10 मार्क्स वाढतात. आणि 10 मार्क्स विथ जे काही निगेटिव्ह मध्ये आपलं जातं 2-2.5 मार्क म्हणजे 12.5 मार्क वाढतात तुमचे. आणि 12.5 मार्क तुमचे मेरिटमध्ये तुम्हाला जाण्यासाठी कोणीही तुमच्याकडे म्हणजे तुम्हाला रोखू शकत नाही. आलं लक्षात? प्रत्येक प्रश्नाला फक्त 2 जरी प्रश्न अशा पद्धतीने सोडवता आले लॉजिकनी तरीही तुम्ही 12.5 मार्क तुम्ही घेऊ शकता. कारण 2.5 मार्क आपण कशाचे धरले? जे निगेटिव्हमध्ये जाणार नाहीत बरोबर आल्यानंतर. मग ऑटोमॅटिक आपण कशामध्ये येतोय? तर आपण प्लसमध्ये येतोय, आपण मेरिटमध्ये येतोय. आलं लक्षात? या पद्धतीनं आपल्याला PYQचं ॲनालिसिस नेमकं कसं करायचं हे तुम्हाला सांगितलं आहे. आणि फक्त जे काही आयोगाचे प्रश्न आहे त्याच्या नुसता अननोन फॅक्ट काही नवीन गोष्टी असतील आयोगाने वारंवार त्याच्यावर, समजा एखादा प्रश्न असा विचारलेला असेल आणि त्याच्यावर वारंवार प्रश्न परत येत असतील तर ती फॅक्ट तुम्ही पाठ केली पाहिजे. पण सगळ्याच अननोन मी फॅक्ट पाठ करत बसायचं का? तर नाही. म्हणजे ते करणं म्हणजे ॲनालिसिस आहे का? किंवा बाजारातून एखादं पुस्तक आणायचं आणि ते पाठ करत बसायचं म्हणजे ॲनालिसिस आहे का? नाही. तुम्ही बाजारातून पुस्तक कधी आणलं पाहिजे? तुम्ही जर न्यू कमर असाल, तुम्हाला त्याच्या बाबतीत काहीच माहीत नसेल की नेमकं विश्लेषण कसं करायचं, नेमकं कशा पद्धतीने दिशेसाठी तुम्ही ते करू शकता. पण ॲटलिस्ट तुम्ही 1-2 मेन्स दिलेले असेल, 1-2 वर्ष तुमच्या अभ्यासाला झालेलं असेल तर तुम्ही स्वतः ॲनालिसिस केलं पाहिजे असं मला वैयक्तिक वाटतं. तुम्ही जेवढं स्वतः ॲनालिसिस कराल तेवढं तुम्हाला फायद्याचं आहे. कारण हे बाकीचे म्हणजे जे काही शिक्षक लोक असतात, मी पण असू दे इन्क्लूड त्यामध्ये, तरी पण आम्ही फक्त तुम्हाला दिशा द्यायचं काम करणार आहे की नेमकं कशा पद्धतीनं हे अवेअरनेस वाढवायचं काम आम्ही करू शकतो. परंतु ते नेमकं म्हणजे जो काय PYQ केल्यानंतर जो काही प्रश्नांचा वास येणं म्हणतात आणि त्याच्यातनं लॉजिक लावून उत्तर काढणं म्हणतात, ते जर तुम्हाला अनुभवायचं असेल प्रत्येक विद्यार्थ्याला की हा अशा पद्धतीने काढले की आपल्याला प्रश्न जास्त उत्तरं बरोबर येऊ शकतात, तर तुम्हाला स्वतः PYQवर काम केलं पाहिजे. दुसरं कोणीही करणार नाही, आपल्यालाच त्याच्यावर काम करावं लागणार आहे. लक्षात घ्या, तुम्ही जेवढं त्याच्यावर काम कराल त्याच्यात तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे. आणि परत एकदा सांगते, मागचा जो काही व्हिडिओ दिला होता PYQ रिपीटचा, त्याच्यामध्ये आपल्याला कमेंट्समध्ये सांगितलं होतं की PYQ विश्लेषणावर एक तुम्ही व्हिडिओ बनवा, त्याच्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. त्यामुळं तुम्हाला याच्यामध्ये काय वाटलं की अजून काय चेंजेस करायचे आहेत का, त्या बाबतीत पण सजेशन करा. त्यासोबत तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर शेअर पण करा. आणि आपल्या ह्या वेगवेगळ्या बॅचेस आहेत, मगाशी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला दिशा देण्यासाठी, शेवट तुम्हालाच PYQ ॲनालिसिस करायचं आहे, पण तुम्हाला ॲटलिस्ट दिशा देण्यासाठी कमी वेळामध्ये आत्ता कंबाईन विश्लेषण PYQ बॅच आहे ना, ती आपली प्रीच्या बाबतीतली पण आहे. त्यासोबत आपलं मेन्सला आत्ता ग्रुप बीच्या मेन्ससाठी पण PYQ विश्लेषण बॅच आहे आपली. फक्त बीचे पेपर आहेत त्याच्यामध्ये पूर्ण, मग 23चा नवीन झालेला तो पण पेपर आहे. त्यासोबत STI PSI आणि ASOचे सगळे पेपर आहेत. आणि प्रत्येक प्रश्नाच्या बाबतीतलं अभ्यास, ॲप्लिकेशन, लॉजिक, ट्रिक ह्या आणि प्रश्न कसा व्यवस्थित पद्धतीने वाचायचा हे प्रत्येक जागी तुम्हाला जागोजागी प्रश्नांच्या बाबतीत ते सगळं सांगितलेलं आहे. हे थोडक्यात तुम्हाला दिशा देण्याचं काम या बॅचमधून तुम्हाला होऊ शकतं. आणि खूप कमी किमतीमध्ये ह्या बॅचेस आहेत. त्याचसोबत आत्ताची जी काही कंबाईन C आहे आपली एक्झाम, ग्रुप C मेन्स,
ती आहे, तर त्याच्या बाबतीत सुद्धा तिसरी ही पण एक बॅच आहे जी पॉलिटी बाय समाधान कोकाटे या ॲपवर तुम्हाला अवेलेबल आहे. तिन्ही बॅचे तुम्हाला तिथं अवेलेबल असतील. नक्की तुम्हाला या व्हिडिओचा फायदा झाला असेल. धन्यवाद.